पुढिलांचे इच्छी फळ, पुढिलांचे इच्छी फळ नाही बोलते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी। ज्येष्ठांची काम्हा जोडी परवडी न लभो, संत गेले तया ठाया देवराया पाववी। तुका म्हणे करी कोड, तुका म्हणे करी कोड पूर्वी लाडा मुचा, संत गेले तया ठाया देवराया पाववी। पांडुरंगा करू प्रथम मन मन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। पुढिलांचे इच्छे फळ नाही बळते अंगी, संत गेले तया ठाया देवराया पाववी। श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा हा मागणीपर असा अभंग आहे। तुकोबाराया मागणी करतात, परमार्थामध्ये जे पुढे गेलेले महापुरुष आहेत त्यांना जे मुक्तिरूपी फळ मिळालं ते फळ पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात, ते मला मिळावं, कारण ते मिळणे इतकं बळ माझ्या अंगामध्ये नाही। आणि मग संत महापुरुष सिद्ध पुरुष कृतार्थ झालेले जे महात्मे, ज्यांना जीवनमुक्त म्हणतात, असे पुरुष ज्या ठिकाणाला पोचले ते ठिकाण हे देवराया मला तिथं नेऊन तू सोड, पाववी, मला तिथं पोहोच कर। आणि मग अशा ज्येष्ठ पुरुषांना जे मिळालं ते आम्हाला का मिळू नये? ज्येष्ठांची का आम्हा जोडी परवडी न लभो, ज्येष्ठ पुरुषांना मिळालं ते आम्हाला मिळावं अशी इच्छा आहे। आणि हे पांडुरंग परमात्म्या कोड कौतुक कर आमचं, आणि आमचा हा लाड पुरव म्हणतात। कारण लहान मुलासारखी एक मागणी आहे महाराज। लहान मुल कसं अनुकरण करतं, वयानं लहान असलं तरी दारात मोठ्यांचं चप्पल घालतं ते, आणि मग त्याला मला हे चप्पल बसते असं वाटतंय, पण ते चप्पल त्याला चालायला उपयोगी पडत नाही, ते त्याला पाडतंय। कारण अधिकार बघावा लागतो, योग्यता बघावी लागते, आणि कोणतीही गोष्ट मापात असेल तर चांगली दिसते, त्याला काहीतरी माप असावं। कपडे चांगली जरी असली विकत आणलेली तरी ज्या शिंप्याकडे आम्ही कापायला बेतायला देणार ते आपल्या मापानं असावं। 1000 रुपये मीटर असलं तर महाराज तुमच्या मापाचं मला नाही चालणार, माझ्या मापाचं तुम्हाला नाही चालणार, तुमच्या आवडीचे रंग वेगळे, माझ्या आवडीचे रंग वेगळे। तसं अनुकरण करणं हा एक स्वभाव आहे मानवाचा। अनुकरण करणं हेही काही चुकीचं नाही। ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठ पुरुषांना मिळालं ते आम्हाला का मिळू नये असं वाटतं। साधक दशेमध्ये आम्हाला असं वाटण्याचा संभव आहे की जे ज्ञानोबरायांना तुकोबारायांना मिळालं ते आम्हाला का बरं मिळू नये, हे काही चुकीचं नाही महाराज। लहान मुलांना असं वाटतं की ह्या मोठ्या माणसांना कसं इतकं, त्यांचे हात बघितले तर मोठे, त्यांचे नख बघितले तर मोठी, त्यांचा चेहरा वगैरे, हे असं भारदस्त मोठं व्हावं असं लगेच वाटतं। लगेच मूल मोठं होईल का हो? गोंदवलेकर बाबा दृष्टांत देतात, मांडीवर बसलेल्या मुलाला आजोबांच्या मिशा दिसतात, आणि मग ह्या मला कशा नाही असं ते म्हणतं। बाबांचा त्यांचा दृष्टांत हा माझा नाही। मला असं सांगायचं आहे की ती अवस्था, ते वय गेल्याशिवाय ते येत नाही। तसं साधना करत असताना तो अधिकार आम्ही प्राप्त करून घ्यायचा आहे, त्या अधिकारानुरूप आपण तसं कर्तव्य करत राहायचं। आणि हा एक महाराज कर्तव्य सांगणारा अभंग आहे। आपण काय करायचं आहे, इथं करताना देवानं आम्हाला काहीतरी सहाय्य करावं अशी तुकोबारायांच्याकडे विनंती आहे। तुकोबारायांची विनंती आहे पांडुरंग परमात्म्याकडे, कारण जे जे महात्मे आतापर्यंत पोहोच झाले ते कृतार्थ झालेले आहे। कृतार्थ म्हणजे कृतकृत्यता। सगळीकडे ऐकून तुम्हाला आता माहिती आहे, परमार्थामध्ये एक करणं, सांगणं, बोलणं ह्या गोष्टी आटोपायच्या असतात। प्रत्येकानं आपापला पसारा काय करून घ्यावा हो, आटोपून घ्यावा। आपलं काम झालं की इथून निघून जावावं। नाशिवंत जग आहे, नश्वर शरीर आहे, इथले सगळे भोगच महाराज क्षणविलाशी आहेत। असं का सारखं वैराग्याचं का बोलणं बोलावं, तर आम्हाला इथं फार काळ राहायचं नाही। आसक्तीर अनभिष्पंग पुत्रदार ग्रहादिषु नित्यंच समचित्तत्वं निष्ठा निष्ठोपपत्तिषु, तरी जो या देहावरी
उदासवांशिया परी उखिता जैसा बिडारी बैसविला आहे. इथं किती अर्जुना किती वेळ राहायचं आहे. एकदा इंद्र, देवराज इंद्र मार्कंडेय ऋषींना भेटला. मार्कंडेय ऋषी, भगदालभ्य ऋषी अशी भेट घेत घेत तो इंद्र जात होता. आणि मग मार्कंडेय ऋषींना सकाळच्या वेळी उन्हाची तिरीप अंगावर लागते किरण म्हणून त्यांनी पेंडी काय केली होती हो, एका काठीला लावून आपल्या अंगावर येणारं किरण त्यांनी तटवलं. आणि मग इंद्र त्यांना म्हणतो, हे ऋषी तुम्हाला आयुष्य केवढं दीर्घ आहे, 14 कल्पवरी आयुष्य जया. 14 अकल्प आयुष्य असणारे तुम्ही, आणि तुम्ही घर का बरं बांधत नाही. आम्ही 100 वर्षाचे आहे तर 4-4 बंगले बांधले महाराज, आणि तुम्ही का बरं बांधलं नाही असं इंद्र म्हणतो. असे इंद्र महाराज मार्कंडेयांच्या एका आयुष्यात किती जातात याची गणती नाही. आणि असा इंद्र मार्कंडेय ऋषींना विचारतो. मार्कंडेय म्हणतो, हे बघ इंद्रा, इथं आम्हाला राहायचं तरी किती काळ आहे. एवढा दीर्घायुष्य असणारा मार्कंडेय ऋषी म्हणतो, इथं राहायचं किती काळ आहे. यावरून आपण असं लक्षात घ्यायचं, प्रलय काळाला सगळंच काय होणार आहे, नाश पावणार आहे. सगळं जरी नाश पावलं तरी माणसाच्या वासना, इच्छा मात्र नाश पावत नाही. या ज्ञानरूपी अग्नीनच जाळाव्या लागते. त्याला ना ज्ञानाग्नी दग्ध कर्मान भस्मसात कुरुते अर्जुना, याला ज्ञानरूपी अग्नीच लावावा लागेल. म्हणून हा संसार रूपी वृक्ष सांगताना असंग शस्त्रेन दृढेन छत्वा, हा मुळातच झाड हे उरपाट आहे, उलट आहे म्हणतात. ऊर्ध्व मूळ वर मूळ आहे, अधः शाखा खाली शाखा आहेत. अश्वत्थम परम अव्ययम, याला अश्वत्थाचं म्हणजे एक पिंपळाचं रूपक केलेलं आहे. हा अनादी वाटतो पण अनादी नाही. हा असा सतत सरत आहे, याची उत्पत्ती सांगता येत नाही म्हणून अनादी म्हटलेला आहे याला. आणि मग असा अनादी रूपाने चालत आलेला हा संसार वृक्ष कशानं छेदता येईल, तर ज्ञानाग्नी, ज्ञानरूपी अग्नीनं हे सगळं दहन करता येईल. विवेकाच्या सहानेनं, वैराग्यरूपी बळानं तलवार अशी चालवावी लागेल की याच्या फांद्या सगळ्या आसक्तिरूपी शस्त्रानं हे सगळं छेदावं लागेल. मग असंगरूपी तलवार पाहिजे. म्हणून यातून बाहेर पडायचं आहे, अधिकार प्राप्त करून घ्यायचा. असते 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 आपण वैराग्य वाढीला लागेल असं करूया. तुकोबराय सांगतात की जे फळ मिळवलं ज्या महात्म्याने त्याने फार कष्ट घेतलेले आहे, त्यांना ते उगच फुकट असं मिळालेलं नाही. काहीतरी कष्ट घेतलेलं आहे. म्हणून लाभ नाही फुकासाठी केल्यावीन जीवासाठी, काहीतरी इथं कष्ट घ्यावं लागतं. परमार्थात हरिपाठ पाठ करायचं झाला तर महाराज ध्यान धरून एकाग्रतेनं लक्षात धरून क्रम लक्षात ठेवावा लागतो. एकाग्र चित्तानं ते लक्षात आठवून धरावं लागतं. हे सगळं महाराज आपल्या जागरूकतेवर अवलंबून आहे. आणि मग सदैव जो जागृत आहे त्याच्या बुद्धीला तीव्र थोडीशी धार असते. आणि मग त्या बुद्धीमध्ये एकाग्रता स्मरण टिकून ठेवण्याकरता आहारही तसा मोजका खावावा लागतो. झोपही तेवढीच मापात घ्यावी लागते. नंतर मग जास्त खाल्लं की महाराज मग झोप जास्त येते. युक्त आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण, हे सगळं ज्यानं साधलेलं आहे. परिमित अन्न जेवावं, आहार तरी शेविजे तरी युक्तीचे नेम आपे मविजय. इथं झोपेला सुद्धा मान द्यावा लागेल महाराज. एखाद्या दिवशी तुम्हाला दिवसाचं सुद्धा थोडासा क्षीण येतो, झोपावं लागतं. याचा अर्थ वारकऱ्यानं झोपू नये असं नाही, दिवसा त्यानं सुद्धा मान द्यावा. नाहीतर मग माझा नियम आहे मी कधी झोपत नाही म्हणून एवढा हे करू नये महाराज. त्यानं कधीतरी एका बाजूला डाव्या कुशीवर झोपावं. कारण हे शरीर साधन आहे. शरीर आद्य खलु धर्म साधनम, परमार्थ साधन करण्याकरता, साध्य करण्याकरता शरीररूपी हे पहिलं साधन आहे. आणि मग शरीर चांगलं ज्यानं जपलं त्यानं कफ वात पित्त या तिन्ही दोषांचं साम्य ठेवलं पाहिजे महाराज. नाहीतर मग या तिन्ही देहांचा जर कोप झाला, तिन्ही व्याधीचा, तर त्रिदोषे व्यापिले शरीर, या 3 दोषांनी जर शरीर व्यापलं तर महाराज मग शरीरात काय होतो, वेगवेगळ्या व्याधी उत्पन्न होतात. म्हणून फार योगाची भूमिका आता कलियुगात साधण्यासारखी नाही. आपण साधना करणारे सगळे साधक म्हणून व्यवहारात सगळे आम्ही संसारी आहोत. सगळंच काही टाकता येत नाही आणि सगळंच माझं म्हणून भोगता येत. अशी एक समन्वयाची वास्तविक असा समन्वय नाहीच. ज्याला देव प्राप्त करून घ्यायचा आहे त्याने हे अंग झटकून सगळं टाकता आलं पाहिजे.
फक्त आमचं काय झालंय, सगळ्या चोरांची बैठक जमली म्हणतात. आणि चोरांची बैठक जमली आणि सगळ्या चोरांनी असं ठरवलं, गावात चोऱ्या करायच्या, खरं कुणाला मारायचं नाही, रक्तपात करायचा नाही, कुणावर अत्याचार करायचा नाही, मात्र पैसे चोरायला काय हरकत. तसं आमच्या बुवा लोकांची एक बैठक ठरली. परमार्थाचा निरोप सांगायचा, खरं संसार करीत परमार्थ करा म्हणत सांगायचं. हे खरं असेल का हो? संसार करत परमार्थ करा म्हणणं महाराज, इतकं संसार केलेला परवडला एक वेळ, पण हे असं सांगणं चुकीचं आहे. कारण हे पटत नाही म्हणून असं सांगायला लागतंय. मग आम्हाला हे चालणार नाही महाराज, कीर्तन ही परंपरा कोण ऐकायला येणार नाही. असोनी संसारी जिभे वेगू करी, हे ज्ञानोबाईंनी कशा करता सांगितलं? दृश्य संसारामध्ये तुम्हाला टाकताच येत नाही. काय विचार केलं तर मर्यादा सांभाळणं एवढंच आपल्या हातात आहे. भाकरी बरोबर खोबऱ्याची चटणी केवढी खावावी याला नियम आहे का नाही हो? एक भाकरीने परातभर चटणी ठेवली तर खायचाच, खरडा केवढा खायचा याला नियम आहे. पचतोय म्हणून जर ईर्षेनं खायला लागला तर महाराज त्याचे दुष्परिणाम होणार. जुन्या काळात महाराज लाडू खायचे पैज लावून, आंबील प्यायची माणसं, भरपूर शिरा खायची, आणि मग महाराज पोळ्या मापायला लागले तर चौकावर मापायच्या. 5 पोळीचा एक चौक न, एवढा का मी तुमच्या इतका जुना नाही, पण 4 चौक खाल्लं, 5 चौक खाल्लं. आम्हाला चौक म्हणजेच कळत नव्हतं, त्यामुळं काय खाल्लं हिने, चौक खाला काय पोळ्या खाल्या असं वाटायचं. तर 5-5 पोळीचा एक चौक, आणि अशा 4 चौक 5 चौक म्हणजे 25-25 पोळ्या खात होती. आणि हे आताच्या ह्या रासायनिक गुळातनं नव्हतं, तुपातनं खात होते म्हणून ती पचवत होती. आणि माणसंही निर्विकार होती, निष्पाप होती, शरीरही बलदंड होतं, पापी माणसं नव्हती. आता वाढलं तर पत्रावळीत दुसऱ्याच्या बघतात माणसं आधी, त्याला ज्यादा वाढले. प्रसाद देताना सुद्धा महाराज मला कमी दिला प्रसाद म्हणते, ते भजन झालं की आम्हाला वाटते त्या प्रसादात. माणसं अशी बघायला लागली, निर्विकारी दृष्टी असावी, त्यात माप असू नये. प्रसादे सर्व दुःखानां हा निरस्योपजायते, प्रसाद म्हणून सेवन करावं, यात आपल्या पापाची हानी व्हावी आणि पुण्यवृद्धी व्हावी. प्रसादानं अंतःकरण शांत यावं, आणि असं अंतःकरण शांत झालं की मग साधना करायला वेग वाढतो. म्हणून शहाण्या पुरुषानं हे सगळे दुर्विलास, दुर्विकार, ह्या सगळ्या दुश्चेष्टा असते 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 कमी करायच्या, आणि शहाण्या माणसाला पुढं ध्येय म्हणून ठेवायचं. परमहंसांना, रामकृष्ण परमहंसांना ध्येय ठेवावं, विवेकानंदांना ध्येय ठेवावं, साधू संतांचे पुढं महाराज ध्येय आपल्या ठेवावं. चांगलं ध्येय पुढं असेल तर महाराज माणूस त्याचा पाठलाग तरी करील. की आम्हाला थोडंसं उत्पन्न वाढवायचं आहे तर ज्यानं चांगली शेती केली आहे त्याच्याकडे जाऊन विचार घ्यायला पाहिजे का आमच्यापेक्षा खालच्याचा पाणी लावून झोपतेल्याचं विचारायला जाऊन चाललंय. जे घातीन पाणी पाजतोय, कसं पाणी पाजतोय याचा, त्याच्यात सुद्धा एक कला आहे महाराज, त्याच्यात सुद्धा एक शास्त्र आहे. जमिनीची घात कळली पाहिजे, वाफ कळली पाहिजे. ज्याला जनावरं सांभाळायचे त्यानं त्यांचं काय कळलं पाहिजे हो, त्यांचा कालावधी कळला पाहिजे, कसं कसं भरवायचं हे कळलं पाहिजे, शेतकऱ्याला त्याच्या घाती कळल्या पाहिजेत. आणि मग हे सगळं कुंभाराला सुद्धा मला त्याचं गाडगं कसं भाजलं हे वाफ कळावी लागते म्हणतात. आता प्रत्येक गोष्टीमध्ये असं एक कौशल्य आहे, तसं परमार्थात देखील इथं आल्यानंतर आम्हाला हे सगळंच त्यागायचं आहे. पण सहजासहजी हे सुटत नाही, आणि सगळं सोड म्हटलं तर इकडं कोणीही येणार. पण शहाण्या मनुष्याने आम्हाला, संसारी माणसांना, आम्हाला संतांनी असं सांगितलं की इथं टाकायचं काय 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 टाकता येत नाही, फक्त आसक्ती सोडायची आहे. आणि ती आसक्तीच आम्हाला काय करते हो, ओझारच्या रूपानं आमच्या मानगोटीवर बसले. आणि मी माझे 80 आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. मी आणि माझं अशी आठवणच जीव काय करतो, जास्त धरून बसतो. मी आतापर्यंत काय केलं, हे माझं आहे, असा पसारा आम्ही वाढवून ठेवल्यामुळं जे महापुरुष त्याग करून पुढे गेले महाराज, नेमापेक्षा जास्त जर 2 पेंड्या घातल्या तर आम्ही माणसं तीच आहेत का बदलल्यात? तीच रोज वैरण आणतो तीच माणसं आम्ही. पण 2 पेंड्या वाढ घातल्या तर श्वासोश्वास वाढतोय का नाही, मानगोटा अवघडतंय, घरापर्यंत येतो का दमछाक होती. आणि मग त्याच 2 पेंड्या ठेवून दुपारला जाऊन आणल्या तर चालत नाही तर, आणि त्याच्यात 2 कापून वाढवायच्या. शहाणपणा हा आपल्यासाठी आहे का लोकांना दाखवायचा आहे?
आपल्यासाठी, आपण आपल्या संसारात. मग 2 क्षमतेपेक्षा 2 पेंड्या जर आम्हाला सहन होत नसतील तर माझा क्षमतेपेक्षा जास्त झालेला संसारही पसारा होणार नाही. परदेशामध्ये विमानातनं जायचं झालं तर 15 किलोच्या वर नेऊ देत नाहीत. तिकडं कायद्यानं बंदी केली आहे संसाराला वाढवाय. आमच्याकडं धर्मानं बंदी केलेली आहे. धर्माचं बंधन जेवढं माणसं ऐकतील तेवढं कायद्याचं ऐकत नाही. मग तिथं 15 किलोच्या वर 100 ग्रॅम झालं तरी विमानातनं ते ओझं काय करतात तो टाकून देतात. मग तुमचं सोनं असो काय असेल तुमचं अनेक खाद्यपदार्थ असो. भारतीय आपल्यामध्ये केवढं मर्यादेत साठवावं. किती रावणानं साठवून ठेवलं. दुर्योधनानं आपलंही आपलंच म्हटलं आणि पांडवांच्याही वाटणीचं आपलंच म्हणत होता. म्हणून तो विना युद्धेन केशव स्वच्छमाग्रांना दास्यामी विना युद्धेन केशव, सुईच्या टोकावर बसेल इतकी जमीनही मी पांडवांना देणार नाही असं म्हणत होता तो. म्हणजे एवढा लोभ राहिला. आणि हा लोभ म्हणजे महाराज आसक्ती. आणि आसक्ती जोपर्यंत आम्ही वाहतो तोपर्यंत ती आसक्ती जाण्यासाठी काहीतरी पर्याय केल्याशिवाय त्याच्यावर उपाय दुसरा कोणताही नाही. दृश्य संसारातली नाथ महाराज सांगतात, परणिली कांता माहेरी जाय. जिच्याशी लग्न केलं ती पत्नी एक वेळ माहेरला निघून गेली यात्रेच्या निमित्तानं, पर्वकाळाच्या निमित्तानं, काहीतरी निमित्तानं. पण ती गेलेली स्त्री गेली, पण जी मनात आहे ती बायको कुठं गेली काय? तिला कुठलं माहेर आहे? मनात आहे ती कायम पिंपळगावात आहेच, डोक्यातच आहे. तिला कधी माहेर नाही. मग ज्या स्त्रीनं पक्क माहेरात डोक्यात केलेलं आहे, बुद्धीमध्ये त्याचं चिंतन आहे, ते चिंतन सोडायचं आहे. दृश्य संसाराचं चिंतन सदैव करू नये. म्हणून दृश्य संसार महाराज क्षणविलास आहे, सतत सरणार आहे. हा बाजार आहे. भरला दिसे हाट अवघी वाढली खटपट, संचिताची वाट वाटा होऊनी फाकती. इथे सगळे हे मोहाचे पदार्थ भरलेले आहेत. हे प्रत्येकाला हवेहवेसे वाटतात. आणि यामध्ये जीव एकदा बघत फिरत फिरत सुटला की महाराज कोणाचीही वृत्ती नाही म्हणून जरी उतरला तरी तिथून काहीतरी घेऊन आल्याशिवाय तो राहत. कितीही साड्या घरात असल्या तरी दुकानात एकदा बायका शिरल्या तरी एक तरी घेऊन आल्याशिवाय राहत. मग कारण विचारायचं, तुला नको तिने का घेऊन आलीस? तर माझा असला रंग नाही म्हणून घेऊन आलो. मला असल्या रंगाची साडी नाही म्हणून मी घेऊन आलो. मला असल्या रंगाचं कपडा नव्हता म्हणून मी घेऊन आलो. माणसं सुटली तरी काय कसना महाराज घेऊन येतात त्यातनं. याचा अर्थ मी करणार नाही जरी म्हणाला तरी जीवाचा स्वभावच त्याला ते केल्याशिवाय भाग पाडत, त्याला राहवतच नाही महाराज. म्हणून इथं स्वभावच प्रत्येकाला नडत आहे. स्वभावच जीवाला कार्य करायला भाग पाडत आहे. हे कर्मच असं आहे, शरीर रूपानं कर्म उभा आहे. नाही, हे तिन्ही लोकच असे आहेत, कर्माचा प्रभाव आहे. देव मनुष्य स्थावर ययानाव जगडंब. आणि हे तव तिन्ही प्रकार कर्मसिद्धीचे. कर्मफळाचे 3 प्रकार आहेत. इथं देवही कर्मांतर्गत आहे. हे मनुष्य लोक आणि हे जगतांबर, सगळं जगडंबर म्हणजे ब्रह्मांड, हे कर्माचा विलासच आहे. म्हणून प्रत्येकाचं कर्म हे जीवाला कर्म केल्यावाचून सुटत नाही. स्वभावही जीवाचा तसाच होतो आणि त्या प्रकृतीच्या गुणाद्वारे ते तसं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून इथं सत्व रज तम हे 3 गुण जीवाला कर्म करायला प्रवृत्त होतात आणि त्या पद्धतीनं प्राणी मग कार्य करतात. मग सत्वगुण वाढला तिथं रजतमगुण थांबतो. रजतमगुण उन्नमत्त वर उठून उभारला की सत्वगुण खाली जातो. काही का होईना काय, मग जी माणसं हरिपाठात नाचतात ती माणसं मग गोंधळाला सुद्धा उड्या घालाय हाय काय करत. तीच माणसं महाराज ज्यावेळी लग्नाच्या आधी काय करतात, भदी घेऊन आपल्याकडं घोगोळ डोसकीत आहे याच्या म्हणून ते लक्षात आलं. अजून आहे म्हणजे घुगुळ जो म्हणतात, हा मराठी शब्द आहे, त्याचा अर्थ काय मला नाही माहिती. पण घुगुळ करतात त्यावेळी महाराज भजनातही उड्या मारणारी माणसं ती घेऊन एक उड्या मारल्याशिवाय लिजिम खेळतात. याचा अर्थ खेळू नये असं अजिबात नाही, ती कला म्हणून स्वीकारावी, पण फार त्याच्या आहारी जाऊ नाही. मग यातून असं एक समन्वय कळाला की कसं यातून बाहेर पडता येईल, की हेच बळ उपयोगाचं आहे महाराज. बळ काही तर संसार काठीनं मारून जात नाही महाराज. अंधार घालवायचा झाला तर महाराज काय त्याला कात्रीनं कापायचं आहे का घागर भरून टाकता येतं? एखाद शहाण्या माणसानं सांगावं, अंधार घालवायचा असेल तर 1 रुपयाची काय आण, मेणबत्ती आण आणि लावून काय करत्या खोलीत बस, म्हणजे अंधार आपोआप काय होऊन जाईल, निघून जाईल. अंधार निघून जाईल काय, अंधाराचंच प्रकाशात रूपांतर होईल.
अंधारच प्रकाश होऊन जाईल महाराज. तसं हे मन एकदा आमचं विकारी सृष्टीत फिरलेलं आहे. प्रत्येक वस्तूला विकारी रूपानं बघत आहे, विकारी भावनेनं बघत आहे. आणि ज्यावेळी देवाच्या वृत्तीचा स्पर्श होईल, देवाच्या स्वरूपाचा, त्यावेळी सगळे पदार्थ विकारी नसून ते अविकारी देवाचं रूपच आहे असं कळून येईल. म्हणून आमच्या संप्रदायामध्ये सगळं जग हे स्थावर जंगमात्मक आहेच आहे, पण स्थूल रूपानं. आणि जर सूक्ष्म रूपानं बघायला गेलं तर तुकोबाराय सांगतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, धर्म आहे, जग विष्णुमय आहे असं समजायचं नाही, मुळात आहेच महाराज. ही सगळी आकार क्षेत्र बघत असताना दृष्टी तरळते. उन्हाचं दुपारी माळरानावर गेलं की महाराज मृगजळाचा आभास होतो. वास्तविक ते पाणी आहे का आभास आहे? आभास असतो. तसं आम्हाला आमच्या स्वभावामुळे हे जग विचित्र दिसत आहे. यांची नामे ही आदाने अनारिशी वर्तने, वेशही शिणाने अगवे यांचे, की इथं बघितलं तर भेद वाटतात
ऐसे देखोनी किरटी भेद सुसिहन फुटी तरी जन्माची अकोटी न लहासी निगो. अर्जुना, या जगात भेद बघत बसशील तर काय होऊन तुला अभेद भक्तीची जाणीव होणार नाही, तुला ऐक्य कळणार नाही. म्हणून कोणाचा स्वभाव, कोणाचे गुण असं बघत जर भेद करत गेलास तर तू भेद दृष्टीत काय होऊन जाशील, अत्यंत उतरत खाली उतरत जाशील. आणि मग अभेद भावना तुझी काय होऊन जाईल, विरघळून जाईल. अभेद भावना वाढायची लागत असेल तर विष्णुमय जग असं पटवून घ्यावं लागेल. आणि मग असे स्वभाव बदलता आले पाहिजेत. आपला स्वभाव, आपली दृष्टीच बदलायची आहे परमार्थता. हिंगू त्रासला घ्राणी तरी कैशे सुगंधत्वानी द्रवपण सांडोनी पाणी कैरा हे ते. पै साळीचा कोण म्हणे मी नुगवे साळीपणे तरी आहे आन करणे स्वभावाशी. भाताचा दाना भातकोटा म्हणतात. तो भातकोटा जर आम्ही घाटला जमिनीत पेरता टोकनतोय, तो भातकोटा असं म्हणाला मी भात म्हणून उगावणारच नाही, तर ते तसं म्हणत भातच उगावणार काय, गहू उगवायला. तसं कितीही नाही म्हटला तरी तुमचा स्वभाव तुम्हाला मात्र ते कार्य करायला भाग पडल्याशिवाय राहत. हिंगाला असं वाटलं मला कोणच विचारित नाही, कापराला सगळे विचारतात. कापराचा वास चांगला आहे, सुगंध आहे, आणि माझा दुर्गंध आहे. आणि मग हिंगाला असं वाटलं मी माझ्या स्वभावाला विटलो, मला कोणीतरी सुगंध द्यावा असं जर म्हणाला तर त्या हिंगाला सुगंध कधी येईल. हिंगू त्रासेला घ्राणी तरी कैशे सुगंधत्वानी. पाण्याला असं वाटलं मी लई पातळ आहे, माझा पातळपणा निघून जावा. अहो, पातळ म्हणजेच पाणी, आणि पाणी म्हणजेच द्रवत्व म्हणजे पाणी. तसं आपलं द्रवपण सांडून पाण्याला राहता येणार नाही. तसा जीवाला आपला स्वभाव महाराज अनावर आहे. तो अनावर स्वभाव गुणात्मक वृत्तीमुळेच बदलत चाललेला आहे. ही गुणातली वृत्ती असते आपण त्यावर लक्ष ठेवावं. आणि त्यातून या मायिक पसाऱ्यातून आम्हाला कसं बाहेर पडता येईल, तमोगुणातून रजोगुणातून सत्वगुणात येता येईल काय. आणि हे बळ आम्हाला पांडुरंग परमात्म्याला तुकोबाराय म्हणतात कमी पडतं. कारण असा विवेक करण्याची आमच्या अंगात क्षमता नाही. आणि विवेक म्हणजे निवड करणे, निवडणे. भाज्या कशा निवडतात, कोबीज कसा निवडतात, सगळ्यांनी हात लावलेला असते म्हणून पानावरची काढून टाकतात बायका. अतिशय महाराज चोख. आणि मग एकेकाला ते सहन होत नाही, कुणीतरी धरलेलं असतं, धुवून काढायचं, त्या भाज्या सगळ्या स्वच्छ करायच्या आणि त्यातले चिरून घेताना आणि निवडायचं, कुठं किडा आळे असते काय असते. मग हे निवडणं वेगळं, आणि जेवणात भाजी कोणती करायची आहे म्हणून तिला निवड करायला लागतेच की. आता तुमची माहिती झाली, प्रत्येकाचा आठवडा होता सुरुवात, जेवण काय करायचं, जेवण काय करायचे ह्याच्यात लोकांची चर्चा होती, घरच्या लोकांची. म्हणजे हे मुक्त व्हायसाठी का खायसाठी. एवढा विचार जर माणसाने आपल्या उद्धारासाठी केला असता तर एका माहीतच काम झालं असतं. नाहीत विचार करत. भाजी कुठली करायची म्हणून मेथीची भाजी, शेवग्याच्या शेंगाने कोबीज असं ठेवून जर एखादी गृहिणी बसली आणि 7 वाजता बसलेली बाई जर 10 वाजेपर्यंत कोणची करू म्हणे जर बसली तर ती जेवण व्हायचं कवा सांगा. तसं ह्या एकादशीला बघूया, पुढल्या एकादशीला बघूया असं करीत मग मी माळ घालतो म्हणाला आणि शेवट आला तर होय होय वार करी पाहे पाहे रे. कशाला नाशवंत देह जाणार सकळ, सगळं जाणार आहे, किंवा देह नाशवंत आहे एवढं तरी जाणार. आणि मग आपण एक निवड करायला पाहिजे. विवेक त्याला म्हणतात, वेगळं वेगळं करणे. विविच्छ धातू आहे त्यामध्ये, आणि असं वेगळेपणानं ओळखता आलं पाहिजे. महाराज हे शरीर नाशवंत आहे, मन सुद्धा महाराज जड आहे, मनात वासना आहेत, बुद्धिगत वासना आहेत, आनंद जन्म आहे.
असं जाणण्याची तयारी, म्हणजे वेगळं शरीर नाशवान आहे आणि त्याच्या मागं असणारं तत्व मात्र अविनाशी आहे, ते कधीही नासत नाही, असं एक वेगळं करण्याची तयारी झाली हे महाराज घर बसल्याच आपल्या शरीराविषयीचा उदासपणा निर्माण होतो. शरीर रोगाचं भांडार आहे, शरीर दुःखाचं कोठार आहे, कळवून घ्यायचं, त्याला योग्य त्या वेळेला गोळ्या खायला द्यायच्या, बिघडलं तर दवाखान्याकडे जायचं घेऊन. नाशवंत आहे म्हणून उगाच खुरप्यानं बोटं तोडून घ्यायची नाही, नाहीतर नको ते खाऊन. हे सौजन्य कळायला पाहिजे महाराज. वागायचं कसं हेही कळायला पाहिजे. तुम्ही आमच्या घरात आल्यावर मी चहा पित असेल, चहा द्यायचा कपभर, आणि मी माझ्या गोळ्या खाताना तुम्हाला देऊन चालतील? चहा अर्धा कप प्या म्हणणं वेगळं आणि माझ्या गोळ्याने मी तुम्ही खाता म्हणणं हे बरोबर आहे? कसं वागावं हे सुद्धा कळायला पाहिजे महाराज. म्हणजे अशी एक गोष्ट आहे, म्हणजे माणसानं प्रत्येक गोष्ट अशी धर्मनीतीला अनुसरून सौजन्यानं जर असेल तर दुःख काहीच नाही. दुःख ईश्वर सृष्टीत अजिबात नाही. दुःख वाढवलेलं आहे मानवी स्वभावानं. मानवी स्वभाव अनावर असल्यामुळं प्रत्येकाला दुःख भोगावं लागत आहे. नामदेवरायांचा अभंग आहे की हटकर कुणबी वाट मोडी, रिकामा ब्राह्मण करतो चाडी. एखादा हट्टी कुळवाडी जर असला तर वाट देत नाही म्हणतात. म्हणजे आम्ही सुद्धा देत नाही एखाद्याला. आता लावण केलेल्या रानात कसं द्यायचं महाराज? मग सगळं तोडून मात्र करतात, मग आम्ही देत नाही. बरोबर आहे, पाणी सोडतो. तसं एखादा हट्टी कुळवाडी असतो तो वाट देत नाही म्हणतात. नामदेवरायांनी त्या काळात मांडलेलं आहे. आणि मग एखादा रिकामा भटजी असला तर मग काय काम नसतंय. आता भटजी लोकांनी जुन्या काळात काय महाराज यज्ञकर्म करावी, फिरावं. त्यांचे काही शेतीवाडी असायची पण ते शेती करत नव्हते. मग रिकामा ब्राह्मण काय करणार हो? कुठंतरी पारावर बसायचं, हे बोल ते बोल असं करतच दिवस त्यांचा जायचा. हे नामदेवरायांनी मांडलंय, आमचं कोणाचं लिखाण नाही. रिकामा ब्राह्मण करतो चाहडी, चाहडी करत बसतो म्हणतात. आणि मग याच्यात त्याच्या पुढं म्हणतात की प्रेम गुळेविन शिंपी बोटे चाटी, प्रेमेविन तेली क्षेमदे लाटी. शिंपी म्हणजे जो शिलाई करणारा त्या काळातला शिंपी, सुईत दोरा वगैरे धागा घालायचा असला की तो काय करायचा हो? ओटाला बोट लावायचा आणि ते दोऱ्याचा शेंडा आपला पिळायचा आणि सुईत घालायचा. मग तो जो बोट चाटतोय ते गुळ लावलाय म्हणून चाटतोय का त्याचा ते स्वभाव कर्म आहे म्हणून? तसं चाटल्याशिवाय तो दोरा बारीक होत नाही. बारकी त्याची काय झाल्याशिवाय महाराज दाबणाच्या ह्याच्यात किंवा सुईच्या नाकात घालताना दोरा बारीकच करावा लागतो. आणि मग ते त्यावेळी उदाहरण दिलेलं आहे. गुळे विन शिंपी बोटे चाटी, प्रेमे विन तेली क्षेमदे लाटी. तेली घाण्यात तेल काढत असताना तेली लाटेला असा धरतोय महाराज. लाकडाचा फावडा असेल काहीतरी महाराज, फटकं पोतं म्हणा काय असेल, त्याला तेल किंवा डसलेलं वसान काढायचं असतंय. त्या निमित्तानं तो लाटेला असं मिठी मारतोय. ते काय आलिंगन द्यायचं म्हणून मारतोय? प्रेमे विन तेली क्षेमदे लाटे. प्रेम नाही पण ते मिठी मारते त्या लाटेला, घाण्याच्या भोवती फिरणाऱ्या लाटेला. आणि मग त्याच्या पुढे उदाहरण देतात की जिताची कोष्टी घातला खाचे, प्रेमे विन कुंभारनाचे. जुन्या काळात हात मागाचे हे असायचे, ते खाली खाच मारून महाराज ते बसले जायचं. मग तो जो हात माग कापड विणणारा आहे तो सखलात बसवला जायचा आणि त्याच्यावर असायचा तो माग. आणि मग जिताची कोष्टी, कोष्टी तो घातला खाचे म्हणजे खाली बसविला जायचा, म्हणजे त्याला काय पुरायचं म्हणून तो व्यवसाय करण्याकरता खाली उतरून त्या खड्ड्यात बसवून आपलं काम करायचं. आणि मग कुंभारा लागले, प्रेमे विन कुंभारनाचे. कुंभार जो आव्यात चिखल करताना महाराज जो त्या गाऱ्यात नाचतोय, ते गाणं लावून नाचतोय का त्याला पुढे विटा विकायचे आहेत म्हणून? विटा विकायचे आहेत, त्याशिवाय संसार चालत नाही. त्याच्या पुढे पुष्कळ वर्णन केलेलं आहे की लोहारा लागले धापे, सोनारा लागले धापे, लोहार हिवा विन तापे. जो लोहार खुरपी बडवतो त्याला थंड वाजते म्हणून तो भाता मारीत बसलाय. काय खुरपी बडवल्याशिवाय संसार होत नाही? खुरपी बडवावीच लागतील, त्याशिवाय आम्हाला पैसे चार मिळणार नाही. आणि मग सोनारा लागले धापे. सोनार जो बारक्या नळीनं महाराज जो फुंकतोय त्याला धाप लागली म्हणून दमलाय. काय त्याला फुकायचं असतंय, विरगळून महाराज डाक द्यावी लागते, सोनं वितळावं लागतं, चांदी वितळावी लागते, त्याच्याकरता त्याला ते नळीनं फुंकावं लागतं. सोनाराचं एवढे बारकावे त्यांनी मांडलेले आहेत. नामा म्हणे यातीचे चाळे आणि दुखणे विन परीट विवळे. परीट जो धुणं धुता आणि सू सू असा आवाज करतोय ते त्याला कंबरच सळाकलंय म्हणून करतोय. महाराज जे असं जे त्या उसांतोय सारखा कावं
प्रत्येक फेरान बडवताना ते उसणतोय, सो सो करतोय. याचा अर्थ त्याला तो स्वभावच तो तसा बनलेला आहे. दुखणे विण परिट विवळे, परिट विवळतोय ते दुखण्याशिवाय विवळतोय. अशा प्रत्येक जातीचे प्रत्येक व्यवहार मांडलेले आहेत. याचा अर्थ सांगायचा हेतू इतका की जातीनिहाय नामदेवराया वर्णन करतात. प्रत्येक जीवाचा स्वभाव तसा बनलेला आहे. म्हणून प्रत्येकानं स्वभावाला विटकायचं नाही. महाराज स्वभाव हा बनूनच गेलेला आहे. फक्त काय करायचं, स्वभावात फार अनावर असो नाही, फार महाराज आगतिकता असो नाही. आता मला कुठल्याही देवाला सोडला तर मी देव बघीन काय, देवापुढं काय पडलंय ते बघणार. स्वभाव आहे आमचा महाराज. नारळ आहे काय, साखरेची पुडी आहे काय, पुडी चापसून येणारच आमची जमात. ती रक्तात सवयच लागलेली आहे. काय आहे तेवढा, ती चौकाव काय आहे तेवढं बघायचं. देवाकडे फार बघायचं, कारण देवाजवळ आम्ही कायम आहेच. ती अतिपरिचयात अवज्ञा. सारखं सारखं बघून देवाविषयीचं प्रेम निघून जातं. म्हणून शहाण्या मनुष्यानं महाराज फार फार अनावर जरी स्वभाव असला तरी स्वभाव मात्र सोडता येत नसला तरी स्वभावातले दुर्गुण घालवायला काय हरकत आहे. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेची उकरी लावणीने. कोंबड्याला मिळतंय केवढं हो, आणि ते उकरतंय केवढं, त्यावेळी त्यांनी मांडले. बर, उकरताना जो उकरतोय त्यावेळी त्यानं खाली बघायला पाहिजे का वर बघायचं. ती जात उकरताना वर बघते आणि मुजल्यावर खाली बघते. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी पुढेची उकरी लावणीने. मग शहाण्या माणसानं आपला लाभ आहे त्यावेळी जागर राहावं. आता माही झाल्यावर आता वटी भरा येऊन का उपयोग आहे. ते त्या टायमाच्या पोळ्या आता करतो. हा मान्य आहे, विटाळ असतोय, सुतक असते, काय अडचण असते, हे मान्य आहे मला. पण त्या दिवशी येऊन रात्रीला एक पोळी करणं, पण ती मानाची होती. पर्व काळ होता तो देवाचा. त्या दिवशी कुठेतरी घरात लोळत बसायचं, आपल्या सासर जिथं दिलंय तिथं, आणि माहेरची आठवण तवा विसरायची नाही. आता रविवारी येऊन आता देवाची बदामानं जरी वटी भरली तर तो दिवस आता येत नाही. गेला तो दिवस गेला. म्हणून शहाण्या माणसानं ज्या त्या दिवशी जागर राहावं. जागर राहणं हे परमार्थाचं वैभव आहे. या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती यस्यां जागृती भूतानी सा निशा पश्यतो मुने. हे जिथं मुनी जागे आहेत तिथं आम्ही झोपलेले आहोत, आणि आम्ही जिथं जागे आहोत तिथं मुनी झोपलेले आहेत. म्हणून ह्या पुष्कळ दिवसांना आम्ही इथं आलोय महाराज. हे नगर इतकं सोपं नाही. मानवी शरीराचा वारा लागणं फार फार अवघड आहे. म्हणून जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते अभंग तुकोबाराय सांगतात. बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा बहुता दिवसा फेरा दिसा फेरा आला या नगरा. नका घेऊ भार धर्म तोची साथ. तिथं नाही तो भार घेऊ नका. मी केलं हा भार वाहत बसू नका. संसाराचं ओझं दृश्य कमी आहे, पण जे मानसिक ओझं आहे ते फार आहे. म्हणून जो भार आहे तो असते 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 आपल्याला टाकता येईल.
अशी व्यवस्था करायची. म्हणून जेणेकरून आपलं व्रतभंग होईल असं कोणतंही कृत्य महाराज करू नये. संगतीमुळं काय होतं, ज्यावेळी रामप्रभूंना वनवास भेटला त्यावेळी सीतामाता विचारते, वनाला जात असताना वल्कल धारण करणं हे सगळं बरोबर आहे, पण धनुष्यबाणाची काय गरज आहे? वनाला जायचं आहे त्यावेळी धनुष्याची गरज आहे का हो? रामप्रभू म्हणतात, जंगलात मोठमोठे राक्षस असतील आणि एखाद्या वेळेस आम्हाला त्याला सामना करावा लागेल म्हणून आम्हाला धनुष्यबाणाची गरज नाही. बरं, ज्याच्याकरता आम्हाला वनवासाला पाठवलं आहे ते शिकार करायचं साहित्य घेऊन जाऊन उपयोग आहे का हो? ते धनुष्यबाण म्हणजे कसलं साहित्य? शिकारीसाठीच गेल्यासारखं आहे. मग हे विरुद्ध वाटतंय, सीतामाता म्हणते, असं एक वर्णन आहे. आणि मग इथं एक कथा सांगतात रामप्रभू. एका ऋषीजवळ अहिंसा म्हणून तो महाराज हिंसा करत नव्हता, असा अहिंसा पाळलेला एक ऋषी होता. तो ऋषी तपाला बसल्यावर त्याचं तप वाढलं. रामप्रभू सीतामातेला दृष्टांत देतात, नाही, सीतामाता रामप्रभूला दृष्टांत देते. सीतामाता सांगत आहेत, हे प्रभू, एक जंगलामध्ये महात्मा तपश्चर्याला बसला आणि त्याची तपश्चर्या बघून इंद्राला वाईट वाटलं, की म्हणाले, हे तपश्चर्या करून माझं पद घेतलं तर? म्हणजे इंद्राला सुद्धा भीती होती, आजही आहे. म्हणून तपाला बसलं की तो काहीतरी आडवं लावून देतोय, महाराजांनी आम्हाला काय करतोय, उठवतोय. आणि मग तपाला बसलेला तो ऋषी त्याच्या तपश्चर्येतून भंग व्हावं म्हणून त्याने एका सैनिकाचं रूप धारण केलं आणि एक तलवार घेऊन महाराज तो सैनिक त्या मठात, त्या पर्णकुटीत प्रवेश केला आणि त्या ऋषीला म्हणाला, बाबा, मी तर काही कामानिमित्त जाणार आहे, ही माझी तलवार तुझ्यासमोर ठेवतो आणि ही तलवार इथं ठेवतो, मी आल्यानंतर मी घेऊन जाईल, तोपर्यंत याचं काय करतो, रक्षण कर, सांभाळ कर. ऋषी म्हणाला, आता आलेला आहे आपल्याजवळ, आसऱ्याला आलेल्या माणसाचं नाही म्हणायचं नाही, ठेवून घेतली तलवार. हा इंद्ररूपी सैनिक होता. सैनिक दुसरा तिसरा कोण? त्या इंद्राला असं करायचं होतं की जेणेकरून यानं तलवारीला हात लावावा, त्याच्या संगतीत राहून याची अहिंसा काय व्हावी, हे व्रतभंग व्हावं. आणि ह्या निमित्तानं महाराज त्यानं ती ठेवलेली होती. इंद्ररूपी सैनिक निघून गेला आणि तिकडून काय झालं, कितीतरी वेळ वाट बघितली, नाही म्हटल्यावर मग आता ऋषीनं काय केलं, आता हात लावला तर व्रत मोडतंय. अहिंसेचं व्रत धारण करून जर चाकू घेऊन फिरायला लागला तर ते अहिंसा म्हणायची नाही, चालणार. मग त्या ऋषीनं कसं तलवारीला हात लावायचा म्हणून त्यानं वल्कलवर टाकली झाडाचं साल आणि त्या सालीच्या द्वारे मुठीला धरलीने ती तलवार बाजूला ठेवली. असं करता करता ती तलवार जरा जड वाटली, जरा धरायला बरी वाटली. पहिल्या दिवशी थोडंसं त्याचं काय आश्चर्य वाटलं नाही आणि आजही तो आला नाही, उद्या आला नाही. असं करीत करीत महाराज त्या तलवारीकडे बघत त्या ऋषीला असं वाटायचं, ही म्हणाली, काय तलवार आहे, कशी बनवली आहे, याची मूठ काय आहे, काय असं बघ. संगतीनं महाराज त्यांना ती तलवार मग धरून उचलता उचलता कशी याची धार आहे बघावी म्हणून त्यानं झाडाचं पान एखादं तोड असं करत करत महाराज त्याचा स्वभाव बदलत गेला. आश्रमाच्या दारातून एक ससा जात होता, त्या सश्यावर त्यानं ती तलवार. मला सांगा, आता अहिंसा शिल्लक राहिली? मग ज्यांना अहिंसा सांभाळायची त्यांना नको त्या शस्त्राबरोबर संगत करून चालेल? मला गोष्ट एवढ्याकरता सांगायचं आहे की ज्या संगतीत आपण राहतोय ती संगत महाराज परमार्थाला अनुकूल नाही आणि त्या संगतीत राहून आम्हाला ही परमार्थ होईल का हो? सफळ नाही होणार. येती अंगा वसती लक्षणे अंतरी देवे धरले ठाणे आपणची येते तयांचे गुणे जाणे येणे खुंटे वस्तीचे. ज्या महापुरुषांनी जन्ममरण परंपरेला छेद दिला, परत जन्माला येणार नाही अशी प्रतिज्ञा केली, त्या संतांचं वागणं काय आणि आम्ही संसारात राहून आम्ही जे बघतोय त्यांचं किती मोठा फरक आहे. म्हणून दैवी संपत्तीनं युक्त असलेले संत आहेत. तुम्ही आम्ही महाराज धन दारा पुत्र यामध्ये अडकलेलो आहोत. आम्ही मोहात अडकलेले आहोत. ते देवाच्या प्रेमात अडकलेले संत आहेत. ते निर्भय आहेत, निश्चिंत आहेत. आम्हाला चिंता आहे, आम्हाला भय आहे. म्हणून देवानं निर्माण केलेली सृष्टी एकच आहे, पण संतांची नजर आहे आध्यात्मिक आणि आमची नजर आहे आधिभौतिक. आम्ही बघतोय आमच्या वेगवेगळ्या चष्म्यानं. आता माहीत जत्रेत चष्मे येतात बघा, ते लहान मुलांचं, निळ्या काचेचा, काळ्या काचेचा. मग ते चष्मा घातल्यावर सगळं निळच आहे म्हणते पोरगं. आता निळ्या रंगाने पिपळगाव रंगविलंय काय हो? पण त्याच्या काचेचा परिणाम आहे तो. त्या काचेमुळे जग तसं दिसतंय. तसं आमच्या डोळ्यात नजर आहे विकारी स्वभाव असल्यामुळं आम्हाला चांगलं काहीही दिसत.
तो विकार घालवायचा आहे का डोळं घालवायचं? माणसं घालवायची का? माऊलीने असं लिहिलं, जे खळांची व्यंकटी सांडव, का खळ सांडवलेलं आहे? खळांची व्यंकटी सांडव. आपला स्वभाव बदलता आला पाहिजे आणि स्वभाव बदलणं म्हणजेच महाराज परमार्थ. स्वभावाला मोरड घालता आली पाहिजे. त्या संतांनी एवढं कष्ट घेतलं, विवेक केला, विवेकाच्या बळावर मन आवरलं, इंद्रिय आवरली, सगळ्या इंद्रियांना त्यांनी कोंडलं आणि विवेकानं वैराग्याच्या बळावर महाराज हा संसार त्यांनी जिंकला. म्हणून ज्ञानोबराया सांगतात, दैवी हिषा गुणमयी मम माया दुरत्यया मामे वये प्रपद्यन्ते माया मे तम तरंती ते. ही माझी माया फार अतिदुस्तर आहे अर्जुना. ही ब्रह्मदेवाला देखील उल्लंघन करता येत नाही. हे कोणी कोणी कशी कशी उल्लंघन केली त्याचं वर्णन सांगताना सांगतात. पुष्कळ शोक वर्णन केलेले आहेत. गुरूंच्या साह्यानं ज्यांनी ज्यांनी हे उल्लंघन केलं त्याचंही महात्म्य या श्लोकामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. हेतू इतकाच की हे बळ ज्यांच्या अंगात आहे त्याने ते फळ मिळवलं. पुढीलांचे इच्छी फळ नाही बळ ते अंगी. आमच्या अंगात ते बळ नाही, मात्र ते पाहिजे. मग आता लहान मुलं काय करतात हो, जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती मागताना मागून देत नाही म्हटले की ती काय करतात हो, रडतात. रडणं हे त्यांचं काय आहे हो, बळ आहे. मुलानं रडणं हे त्याचं बळ आहे, रडून मागून घ्यायचं. मग जाणती माणसं सुद्धा अशी रडून मागून घ्यायला लागली तर ते कौतुक म्हणावं का निंदा? म्हणून ते म्हणतात की असं शुरा साजती हतियारे आणि गांड्या हसतील पोरे. शूर माणसाला हत्यार शोभतंय महाराज. आणि मग ज्याला तलवार उचलतानाच जो थरथरतोय त्याला घोड्यावर बसवून तरी काय उपयोग महाराज? ज्ञानो तुकोबारायांनी सांगावं, हे मला ओझं झालं आहे म्हणणारा सैनिक काय उपयोगाचा आहे महाराज? म्हणजे तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांच्या तलवारीच महाराज 40-40 किलोच्या होत्या. आम्हाला आता कापड 40 किलोची घातली तर चालाही यायचं नाही. आणि मग तलवार उचलायची कधी? म्हणून शहाण्या मनुष्यानं यांचं वैभव, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं सामर्थ्य जोखावं आणि आपण मग त्यांच्या बरोबरीला जावं. म्हणून तुकोबाराय सांगतात, देवा मला संसार सिंधू उल्लंघन करण्याचं बळ अंगात नाही, तू कौतुक कर. त्यांना जे फळ मिळालं मुक्तिरूपी ते फळ मला द्यावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून ते सांगतात, पुढीलांचे इच्छे फळ नाही बळ ते अंगी संत गेले तया ठया देवराया पाववी. अंगी वैराग्याचे बळ साही खळ जिनावे. परमार्थामध्ये अंग हा शब्द या शरीराच्या दृष्टीनं जरी लिहिला असला तरी कायेनं सेवाही व्हायलाच पाहिजे. वाचेनं नामस्मरणाची साधना व्हायला पाहिजे आणि मनानं महाराज निर्विकार राहता आलं पाहिजे. मन सांभाळता आलं पाहिजे. मन सांभाळणं म्हणजे श्रम, इंद्रिय आवरणं म्हणजे दम. साधू संतांच्या वेदांत वाक्यावर श्रद्धा ठेवणं, याला अतिशय निश्चयानं विश्वास ठेवणं त्याला श्रद्धा म्हणावी. वैराग्याधिक इतर साधनामध्ये फार न रमता याचा त्याग करण्याची तयारी, त्याला उपरती म्हणावं. आणि याच्या पुढं मोक्षाची इच्छा धरून राहणं, ही सगळी साधनं साधकाला मुमुक्षु दशेवर नेऊन ठेवतात. आणि मग एकदा असं मन तयार झालं, सकस झालं, त्याच्यावर संस्कार घडले की मला संस्कार देऊन काही दुरुस्ती करता येते. म्हणजे पवित्र गोष्टी करायच्या झाल्या तर काहीतरी सोन्याला महाराज चोख जर करायचं झालं त्याला जाळावं लागतं. त्याचं हिनकस जाळलं की मग ते चोख सोनं म्हणून निघतं. सोनार घेतलं की आमचं सोनं तसंच त्या दारात घेत नाही, त्याला जाळून काय करतो, त्याची लाख डाक काय घातलेलं आहे ते जाळून काढतो. तसं आम्हाला देखील परमार्थामध्ये परीक्षा द्यायची झाली तर देव थोडंसं तापवून बघेल का नाही हो? मग तापवून बघताना महाराज आरडून चालेल, रडून नाही चालणार. मग थोडंसं महाराज दही लागायचं झालं तर थोडंसं दूध गरम करून त्यात विरजण घालायला थोडंसं कसं तापवत्यात का नाही हो? कोणतीही गोष्ट असू दे महाराज त्याला थोडंसं कष्ट घ्यावं लागेल. आणि मग 9 महिने मूल वाढवायचं, त्याला महाराज किती कष्ट, किती त्रास, काय बाळंतपणाच्या वेदना. बाळ नाही तर अंत असं म्हणतात, असा शब्द आहे महाराज. आईला मरण आहे, मूल जन्माला आलं, किती अवघड आहे. आई म्हणणं सोपं आहे का? त्याच्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो. म्हणून दिसणाऱ्या सामान्य गोष्टी नाहीत महाराज, त्याग महत्त्वाचा आहे. मला सांगा, पुरुषांच्यापेक्षा स्त्रियांचा त्याग मोठा आहे का? पुरुषांचा जास्त आहे त्याग स्त्रियांचा. महाराज तुम्ही आम्ही आमचं घर सोडून दुसरीकडे नांदाय गेला असता, आम्हाला एक दिवस कोणाच्यात राहायला घडत नाही महाराज. त्याने आपल्या बापाच्या कुळाचा त्याग करावा, वडिलांचं नाव रहित करावं, तुमचं नाव धारण करावं, दुसरं आडनाव धारण करावं आणि इथं येऊन राहावं. आणि महाराज मनासारखं आणि काही मिळत नाही. अजून खेडोपाडी महाराज पाहिजे तेवढं पैसे आम्हाला उपलब्ध
अजून व्यवहाराची साधनं कमी आहेत. माणसाची इच्छा मन आवरून सगळी माणसं राहतात. हे इतकंसं सोपं नाही मला. हाही त्यागच आहे. फक्त माणसं काय करतात, त्याला एक हेकेखोर पद्धतीचं सोमतांध झालेली लोक आहेत. काहीतरी कामाच्या निमित्तानं मन रमते म्हणून माणसं राहिली आहेत. कामं नसते तर कोण कोणाजवळ राहिलं नसतं. रिकामी माणसं जर पिंपळगावात असते अशी फिरणारी, तर इथं कोण यायला आलं तयार नसतं महाराज. सगळी विकृती झाली असते. म्हणून माणसं कामात गुंतवलेली आहे. काही चार चोऱ्या करतात, काही चार हरिपाठ करतात, काही चार माणसं महाराज राजकारण करतात, काही माणसं पैशाच्या मागे लागलेली आहेत, काही नोकरीच्या निमित्तानं. अशी देवानं जिथं तिथं मोळ्याला जसे शर्ट अडकतोय, कपडे अडकतोय तसे अडकून ठेवले. सगळी गोळा केली केवढा ढीग होईल. तर जिथं तिथं अडकून ठेवलेत ही शोभा आहे. म्हणून प्रपंचामध्ये व्यवहारता स्थूल शरीर हे निखारड्यासारखं आहे, कपाटासारखं आहे. जेवण खोलीमध्ये भांडी पोत्यात भरून ठेवली तर चांगली दिसतील का, अशी लावून ठेवली तर चांगली दिसतील? आणि कवाही लावायची म्हणून जर पोत्यात भरून ठेवली तर घर कोटी रुपयाचं बांधून काय करायचं? जेवण खोलीत गेलं तर प्रसन्न वाटायचं असेल तर निदान 5-6 वाट्या तरी पाहिजेत. दुधाला 5 वाट्या. पोरं असले तर घरात काय त्या मांजराला वाटतं तसलं कुंडाल ठेवून झालेलं असले, कुत्र्याला केलेला वाटका, मांजराला दूध पेय केलेला वाटका, असं प्रत्येकाचं साहित्य जर वेगळीकडे कोपऱ्यात ठेवलं तर ते बरं दिसेल का? त्याला एक व्यवस्था आहे. म्हणून शिस्त पाहिजे. तसं हे स्थूल शरीर देवानं निर्माण केलेलं आहे. याच्यातही शिस्त पाहिजे महाराज. खाण्याची शिस्त, याच्या झोपेची शिस्त, याला चांगले संस्कार द्यावे लागतील. याला योग्य वेळी महाराज तपाला उभं करावं लागेल. आता बीजाचे दिवस आहेत, गाठ्याचं पारायण झालं पाहिजे. शेताकडलं थोडंसं काम कमी करायचं. 5-6 दिवसात काय महाराज आमचा 2000 टन ऊस वाढत नाही. पिंपळगावात सगळ्यांनी लई पाणी पाजलं म्हणजे काय सगळ्या गावाचा ऊस वाढतोय? एक पेर वाढतंय. अजून पेरं सुटाय नाहीत, खोडवेच नाही. तर का माणसाला लागवडी काय महिन्यात सगळं डोस घालून एवढा ऊस येतोय. फेरा असते मूल मोठं व्हायचं झालं तर लिटरभर पहिल्याच दिवशी दूध पाजून चालेल, मरून जाईल. तसं आपण देखील 6-7 दिवस, आज महाराज काल तुकोबारायांच्या घराला देव आले. पाहुणे घरासी आज आले ऋषिकेशी. काल दशमीला देव आले तुकोबारायांना नेण्याकरता. पांडुरंग परमात्म्याला म्हणतात सगळी लोक आता सणात अडकलेत. आता पुढला सण कुठला प्रसिद्ध आहे? आणि माही झाली की शिमगा म्हणते ते का खोटं नाही. पैसे सपलेलं असतंय महाराज, सगळ्यांचा शिमगाच असतो. आणि त्या मांसाहारी माया म्हटलं की महाराज काय राहत नाही. आता ते सगळं भयानक काम झालेलं आहे. शाकाहारी माणसाला काय एवढा खर्च वाटणार नाही. काय कपडेला ते असाच खर्च असेल. पण माही झाल्यानंतर येणारा सण तुकोबाराय सांगतात या शिमग्याच्या धुलीवंदनाच्या सणामध्ये सगळे लोक अडकलेत. देवा तू 2 दिवस थांब. देवी एकादशीलाही थांबले. आज उद्या द्वादशी पारणं सगळं झालं. नंतर महाराज त्रयोदशीपर्यंत चतुर्दशी बघितली, पौर्णिमा उजाडली, तरी तुकोबाराय म्हणतात देवाला थांबच. तुकोबाराय देव आता म्हणतात मला आता मग थांबायला नाही, तुला यायचं चल म्हणाले, तुला मी घेऊन जाईन. आणि मग विजयला घेऊन गेले महाराज फाल्गुन मध्ये द्वितीयेला. तो आजचा दिवस काल कन्याची दशमी म्हणतात. देवाला काल उपचार केले. तुकोबारायांनी काल कन्या शिजवून देवाला प्रसाद म्हणून घातल्या. म्हणजे हे आठवणीत पाहिजेत महाराज. हे पर्व काळ आहेत आमचे. कामाच्या नादात हे विसरून चालायचं नाही. म्हणून तुकोबारायांची गाथा अजूनही 5-6 दिवस आहेत. घरात बसून जमलं तर 700-800 अभंग, रुपये नमन अभंग. आम्हाला 800 म्हटलं की रुपये देण्यात येतात. 700-800 जर अभंग 5 दिवसात वाचले तर 8-45 4,000 अभंग वाचून होतात. बीजाच्या दिवशी महाराज ज्याचं त्यांना आपल्या घरात ठेवून फुल जरी टाकलं तरी त्याच्यावर हरकत नाही. जमलं तर इथं फुलाचा कार्यक्रम तुमचा होतोच बीजाच्या दिवशी, त्या दिवशी तुम्ही इथं पारायण करा. काही होऊ नका, पण 4 अभंग आपल्याकडून वाचले जावावे. याला शिस्त म्हणावी, आठवण म्हणावी. आणि मग माणसाला अशी सवय लागलेली आहे, पुण्यस्य फलमिच्छन्ति पुण्यम नेच्छन्ति मानवाः. माणसाला पुण्याचं फळ पाहिजे पण पुण्यकर्म करायला नको. माणसाला पाप आवडतंय पण पापाचं फळ मात्र भोगायला नको. नाही ते कराय मन पुढं धावतंय. आणि मग काहीतरी शिक्षा झाली की मग ती मला शिक्षा नको. असं कसं चालेल? एखाद्या मुलानं घरात काहीतरी मोडतोड केली, आई त्याला शिक्षा करणार. मग नको ते करायला त्याला ताकद आहे आणि शिक्षा भोगायला ताकद नाही.
भोगली पाहिजे महाराज. तसं एखादं पुण्यकर्म करत असताना जीवाचा स्वभाव विहितस्यानुष्ठानात निंदितस्य च सेवनात. मला सांगा कोण असा भाग्यवान आहे की महाराज त्याचं त्यानं उठून देव पुजलेला आहे पिंपळगावात? मला तरी सांगा. देव पुजावा असं आवडीनं वाटतंय कोणाला? घरातला इथला राहू दे, इथं काय म्हणतो कोण पूजत असेल तो भाग निराळा. घरातला देव उठल्या उठल्या पूजा आंघोळ करून असं वाटत नाही महाराज. सांगायला लागतंय तू पूज म्हणून देव. माणसं काम लावल्यासारखं देवपूजा करतात आणि मग ते उचलून देव ठेवतात काय, ते आपटतात काय, उगाच देव म्हणून शिव सोचतोय. दुसऱ्याला हे शक्य आणि काही कळत नाही महाराज. कुठला देव कुठं ठेवावा, कुठला देव काय. भटजीने बाळकृष्ण आण म्हटलं तर बाळकृष्णाची मूर्ती सुद्धा कळना झाली लोकांनी. तो म्हणतोय 3 पायाचा देव आण. एक हात टेकलेला आहे हो बाळकृष्णाचा आणि 2 गुडघेने पाय. आता बाळकृष्णाने मोठा कृष्ण हेही ज्यांना कळत नाही काय पुजतात, कुठं गंध लावतात ते त्यांचं त्यांना ठाऊक. महाराज आवडीनं देवपूजा करावी. फार काय वेळ देवाला लागत नाही, मोजक्या वेळेत महाराज. थोडंसं गरम पाणी देवाला आपल्याला जसं लागतं तसं करावं. रोज दूध भात काय असेल ते दाखवावं. काय मी रोज संगीत सुग्रास मिष्टान्न जेवण करत नाही, पण ह्या सगळ्या गोष्टी याला कष्ट घ्यावे लागेल, साधना करावी लागेल महाराज. आणि अशा सगुण भक्ती जर सगळ्यात मोठी कोणी केली असेल तर आमच्या नाथ महाराजांनी. नाथ महाराजांची पूजा, नाथ महाराजांचा नैवेद्य, त्यांचं जेवण बघितलं तर त्यांच्यासारखी महाराज सगुण विग्रहाची पूजा कोणी संतांनी केली नाही. म्हणून नाथांची पूजा ही फार फार अगदी आवडीनं नाथ महाराज देवपूजा करायचे. तसं आपणही महाराज थोडी शिस्त लावून घ्यायला पाहिजे. कायेनं वाचेनं मनानं विवेक करून वैराग्यानं या गोष्टीत फार न अडकता बाहेर पडता येईल काय. म्हणून असं कोण कोण बाहेर पडले ज्ञानोबराय सांगतात. एक वेदत्रयाच्या सांगडी घेतल्या अहंभावाच्या तोंडी, ते मदमिनाच्या तोंडी सगळेची गेले. एक वैशेचे जाड बांधले, ते मनमंथाचे काशे लागले. ते विषय मगरी सांधले सगळून या. एक स्वयंबुद्धीच्या बाहेर गाले, त्यांची शुद्धीची नाही. एकी जाणवेच्या डोही गर्वेची गिळले. एकी मोक्ष लागावयाच्या आशा केला, कर्मबाह्यांचा भरवसा परते पडले वळसा विधिनिषेधाच्या. पुढे ते सांगतात की अनेक असे वेगवेगळे मार्ग, एक वार्धक्याच्या तरंगावर जाऊन वृद्धाप्याच्या कडेला जाऊन तटले, वर्णन करतात. आणि मग येत एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले. जया आईली चथडी सरळे मायाजळ. म्हणून दिसताना मायाजळ सोपं नाही, एवढा मोठा धनुर्धारी अर्जुन. पण महाराज घरची माणसं बघितल्यावर धनुष हातातून गळून पडलंय. तसंच जगाला मारायला तयार असणारा अर्जुन घरच्या माणसावर शस्त्र धरावंसं वाटलं. म्हणून असा अंतःकरणाचा निग्रह झाला पाहिजे. शास्त्र म्हणेल ते सांडावे, ते राज्यहित रण मानावे. शास्त्र नको म्हणत असेल ते टाकायची तयारी पाहिजे महाराज. तुमची तयारी तशी झाली त्या दिवशी देव तुम्हाला साक्षात पुढे कृपा करेल महाराज. शास्त्रानं महानंदा वागली. शिवलीलामृतात आख्यान आहे. स्त्री असोनी वेश्या असोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवसही न सरता ती इंद्रासही वश्य नव्हे. महाराज नेमलेल्या दिवशी महानंदेचं चरित्र पहा. नको ते व्यवसाय आहे पण किती निष्ठा आहे. भगवान शंकराने तिची परीक्षा बघावी. म्हणजे परमार्थामध्ये नियमाला कठोर असणाऱ्या माणसाची परीक्षा देव जरी घ्यायला आला तरी भगवान भक्त हे महात्मे महाराज एवढे वैराग्यानं भारित झालेले असतात. परीक्षेला ते उतरतातच, परीक्षेत ते कमी पडत नाही. म्हणून परीक्षा कोणाची घेतात? ज्याची योग्यता आहे ते. आम्ही परीक्षेला आमचा फॉर्मच घेतलेला नाही. कुठली परीक्षा? आमचं नावच नोंद नाही महाराज त्या परीक्षेत. म्हणजे ज्यांना तिथं आत प्रवेशच नाही त्यांची परीक्षा कशी होईल? म्हणून आम्हाला उगाच आम्ही हे आता बोलण्याच्या गोष्टी नाहीत. फार अवघड आहे परमार्थ ही गोष्ट. अगदी विचार केला तर वर्तणुकीवर आधारित आहे. आचार श्रेष्ठ आहे परमार्थात. आचार प्रभो कर्म. म्हणून आचारानं परमार्थाची सिद्धी होईल. आचार वाढले पाहिजेत, चांगले संस्कार वळण लावून घेतलं पाहिजे. आणि असं वळण लागलेल्या जीवाला मग फार कष्ट लागत नाही. महाराज लहान वयापासून ज्याला बाळपणात संस्कार झाले पाठांतराचे त्यांना गाथा पाठ होतो, ज्ञानेश्वरी पाठ होते. आणि मग आता ज्ञानेश्वरी पाठ करायला घेतली तर होईल काय हो? नाही होणार. आतापर्यंत नको ते विषय डोक्यात असल्यामुळे आमच्या चित्तात ते राहत नाही. म्हणून माझेपणा मीपणा केवढा विस्तारित करावा हे ज्याचं त्यानं ठरवावं. म्हणून पसार आहे हेच कळत नाही महाराज. आजापासून घरात वस्तू पडलेल्या आहेत. आजी आजा त्यांचा संसार, आमच्या वडिलांचा संसार, आजाच्या निमित्तानं मी नातू, माझं लग्न झालं, माझी बायको, माझा संसार. संसार म्हणजे गोष्टी.
काय काय लग्नात मिळाल्या, गावात गोळा केल्या, मी काय आणल्या, मालकीलीन काय आणल्या, आमची पोरं पुढं, त्यांची कापडं, त्यांची चपलं, एका घरात किती संसार वाढला हो. आणि जर एखादी गोष्ट मी आजोबांना विकतो म्हटलं तर आजोबा विकू देत नाही. काय म्हणतात, आम्ही फार कष्टाने मिळवली आहे, तू विकायची. आता मला सांगा, ते घर या वस्तूनीच भरल. असं प्रत्येकानं जर वस्तू पकडूनच ठेवायची म्हटली तर यात दुरुस्ती होईल का हो? पण प्रत्येकानं महाराज एवढं चिकटून राहू नये, याचा आस्ते 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 त्याग करता आला पाहिजे, सोडता आलं पाहिजे. सोडता येणं हे आलाच अभ्यास असं म्हणतात. आणि हा अभ्यास कोणाला घडतो? ज्याचं मन रिकामं करायची तयारी आहे त्याला घडतं. ज्याचं मन परिग्रहात अडकलेलं आहे त्याला हे सोडताना दुःख होतं. म्हणून जे महाराज मरणांताच्या वेळेला रडत मरतात त्यांना पुनर्जन्म निश्चित आहे. ज्यांना वासना सोडायची आहे त्यांना हसत मरावं. महाराज आनंदानं आलेलो आहे, आनंदानं आम्ही जातो आमच्या गावाला जाईन. निवांत महाराज जायचं, पांडुरंग परमात्म्याला ये आणि मला घेऊन जा म्हणावं, अशी तयारी असावी महाराज. नाहीतर मग मरणाच्या वेळी बेसावध मन होतं, मन भीतीत अडकतं, वासना पुढे उभा राहते आणि त्या वासनेच्या द्वारे महाराज मरण येतं. असल्या मरणाला कीर्ती म्हटलेली नाही. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. असं हसत हसत महाराज समाज सुधारक, क्रांतिकारक, मोठे मोठे लोक मरणाला कवटाळलं हसत हसत त्यांनी. म्हणून वासना शिल्लक राखायची नाही. असं निवांत महाराज देवाचं भजन करत मनाला असा सवय लावायची की आता निश्चिंतीने पावलो विसावा, आता काही करायचं उरलेलं नाही. पांडुरंगा आता माझी वासना शिल्लक राहिली नाही, मला निवांत येऊन कधीही न्यायला ये. आता माणसं म्हणतात की आता माझा गहू वाळलाय करकरीत, कवा बी मळायलाच तरी दुपारचा ये, सकाळचा ये, त्याला अशी खात्री असते हो. आता माझं तयार आहे, सगळं पीक तोडणीला आलेलं आहे, वाट तयार आहे, रस्त्याकडला प्लॉट आहे, कवाही आलाच तोडाय तरी चालतं. हे कुठला शेतकरी म्हणते हो, तयारी आहे त्यो. का आत गुडघ्यावर पाणी उसात आहे त्यो म्हणेल, त्याला घात आहे, फुडला मिरग येईल महाराज. शहाण्या माणसानं काय करावं, आपल्या मनातली आसक्ती ज्यानं काढून टाकली त्याला संसार दृश्य महाराज विचारानं ढकलता येतो. आणि वस्तुसिद्धी विचारेनं किंचित कर्म न किंचित कर्म कोटेभी, कोट्यावधी कर्म करूनही त्या वस्तूची सिद्धी होत नाही. त्या वस्तूची सिद्धी विचारानं होईल. म्हणून विचार प्रवण माणसांची गरज आहे. विचार कोणता करायचा? आम्ही झोपलं की माणसं म्हणतात मी रात्री पडलो तरी विचारच करतोय, खाटावर झोपलो तरी विचार, दिवसा बसलो तरी विचार करतोय. ही रातचं झोपताना विचार करतात का चिंता करतात? मग चिंता करून विचार वाढेल का चिंता करून काळजी वाढेल? काळजी वाढेल महाराज. चिंता करणं म्हणजे विचार नव्हे. विचार ही गोष्ट वेगळं करता आलं पाहिजे. मुलाचा त्रास, पत्नींचा त्रास, घरचा त्रास, गावाचा त्रास हे माझं म्हणून आम्ही अंगावर घेतलंय काय? गाव येऊन आम्हाला त्रास करायलाय माझं म्हणून. गलीत उतारलं की असं वाटतं अशा गटारी का केल्या नसतील, हिने करायला पाहिजे. आता ते त्यांचं काम तू कशाला डोसक्यावर घ्यायला येस? आपण असं विचार करायचा महाराज. आपण आपल्या बरोबर अगदी आपल्या मर्यादेत, आपल्या गरजा मर्यादित कराव्या. मूलभूत गरजा आपल्या मर्यादित वागलं की निर्वाहा पुरते, अन्नाच्छादन, आश्रमाशिस्त. म्हणून बहिर्मुख जगात फारसं फिरू नये. काय फिरून फिरून काय? आम्हाला सरबत तेवढा माहिती आहे. काय बिघडलंय आमचं? दुसरं वेगवेगळं जे काय पिते त्यांची नावं सुद्धा मला माहिती नाही. काय फरक पडलाय माझ्या जीवनात? आणि जी प्यायल्यात त्यांना काही शिंग फुटल्यात? काही बदल होत नसतो महाराज. काही नाही. जे जसं पंचमहाभूतात्मक जगत आहे तसंच सगळीकडे जगत आहे. म्हणून त्यागाला जे किंमत आहे ती भोगाला असत. त्यागी पुरुषाच्या जीवनात जो क्रांतिकारक बदल होतो तो भोगी माणसाच्यात होत नाही. मीराबाई राजकन्या असून त्यांनी त्याग केला. आणि आमच्या सगळ्या महाराज पुष्कळ धनाढ्य घरातल्या स्त्रिया आहेत त्या भोगातच गुंतलेल्या आहेत. कुणालाही गोळ्या औषधाशिवाय झोप येत नाही, कुणाच्याही मुखात देवाचं नाव येत नाही. पुन्हा घरचे देवपूजा आहे महाराज त्यांनी पुजारी ठेवलेली आहे. काय पैसे मिळवून उपयोग? दिवसभर पिढीवर नको ते व्यवसाय करून नको त्यांच्या मुंड्यावर गोळून पैसे गोळा करायचे आणि इकडे पुजारी 10,000चा ठेवायचा आणि घरचा देव पूजा लावायचा. ही कुठली पद्धत हो? पूजा ही आमच्या देवाची आम्ही करायला पाहिजे का कामाचा माणूस ठेवून? मग आमच्या बदली कामाचा माणूस जेवाय ठेवला तर नाही चाललं.
शहाण्या मनुष्यानं असा काहीतरी समन्वय साधावा, जे ते काम आपल्यालाच करावं लागेल. कर्माचा सिद्धांत आहे. म्हणून योग्य त्या मार्गाने आम्ही प्रवास केला तर लवकर आम्हाला तो प्रवास गाठता येईल. ज्येष्ठांची का आम्हा जोडी, ज्येष्ठ पुरुष ज्या मार्गाने गेले त्या मार्गाने का बरं आम्ही जाऊ नये. म्हणून शिवाजीराजांची आठवण ठेवावी, तुकोबारायांची आठवण ठेवावी. हे महान पुरुष होऊन गेले, ज्येष्ठ होते महाराज. त्यांनी जे फळ मिळवलं फार क्रांतिकारक, फार त्यांनी कष्ट घेतलं. त्यांच्या कष्टापुढं बघायला गेलं तर आता अंगावर महाराज आमचा देहाचं चप्पल पायतान जरी करून त्यांच्या पायाखाली घातलं तर त्यांचं ऋण फिटणं शक्य नाही. हे काय अतिशयोक्ती नाही महाराज. त्यांनी एवढं कष्ट आमच्यासाठी घेतलेले आहे. म्हणून संतांचे उपकार फिटत नाहीत. आमच्या क्रांतिकारकांचे, समाज सुधारकांचे आमच्यावर अनंत उपकार आहेत. त्यांनी समाजाला शहाणं केलं, त्यांनी समाजाची सेवा केली. आम्ही कोणाची सेवा करत नाही महाराज. केली तर काहीतरी फायद्यासाठी उचलू लागायचं, म्हणजे त्याच्यातलं काहीतरी 4 ऊस तरी आणल्याशिवाय आम्ही सोडत. कुठेतरी तो टाळ्याला तरी 4 डोळं घालायला होतील. काय कसं फायद्याशिवाय आमची जात पुढं जाणार. म्हणून आपण असं एक निरपेक्ष निष्काम भावनेने सेवा करूया. आणि ज्येष्ठ पुरुष गेले तो फळ आम्हाला लाभावं. तुका म्हणे करी फोड, पांडुरंगा कौतुक कर आणि आम्हाला तिथं नेऊन पोहोच कर. आमच्या अंगात वैराग्याचं बळ नाही, विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा असा वैराग्य, असा अग्नी लागला पाहिजे. अंतःकरण तापलं पाहिजे. नको त्या विषय वासना चढून खाक झाल्या पाहिजेत. आणि आता झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षेला ठाव स्मशानीचा. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरात, ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. दिली तिळांजली कुळनाम रूपाशी, शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपोआप, उजळला दीप गुरुकृपा. अनुतापानं तप्त व्हायला पाहिजे. मरण समोर आलं की महाराज मग आठवण येते. एक सेवानिवृत्त नाथांच्या घरला यायचा, रिटायर झालेला मनुष्य. नाथांना म्हणायचा, नाथ बाबा मला काहीतरी उपदेश करा, मला काहीतरी साधना सांगा. नाथ महाराज म्हणायचे, तो शिकलेला सवरलेला आहेस बाबा, असं कर, देवाचं नामस्मरण नित्य करत जा, ध्यान कर, एकाग्र होऊन चिंतन कर, तुला फार वेळ लागणार नाही, तुझी चित्तशुद्धी झाली की काम होईल म्हणाले. तो घरला गेला, त्याला ते काय बरं वाटत नाही. एवढे मोठे नाथ महाराजनी मला काहीच सांगितलं नाही. नामस्मरण कर, हे असं कर तसं कर म्हणतात. यांनी काहीतरी साधना वेगळी सांगायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. कोणाचं? नाथ, त्या सेवानिवृत्त माणसाचं. परत तो दुसरे 2 दिवसानंतर आला, नाथ बाबा मला काहीतरी वेगळं सांगा म्हणाले, त्याशिवाय हे मी करणार नाही म्हणाले, मला काय तुमचं पटलं नाही ते. नाथ बाबांनी सांगितलं, तू गुरुवारी माझ्याकडे ये म्हणाले, माझा पर्व काळ आहे, त्या दिवशी तुला उपदेश गुरुवारी ये. खरं येताना असं कर, येताना एखादी वस्तू बघून ये येताना, आणि ती वस्तू बघून आलेली मला तू काय कर सांग. गुरुवारी हा महाराज आला नाथांच्या जवळ बसला. नाथ बाबा म्हणाले, तू आज आलास बरोबर आहे, आज पर्व काळ आहे, काय येताना बघितलंस तेवढं मला सांग. तर म्हणाले, एक मेलेला उंट पडलेला मी. तर म्हणाले, मग आता मी तुला औषध देतो म्हणाले. दूध घेतलं महाराज, त्या दुधात त्यांनी पिठ्ठी साखर टाकली गोड, आणि ते त्याला प्यायला दिलं. हे पी म्हणाले, पण पिताना मात्र जो उंट बघितलास तो आठवणीत न आणता हे प्यायचं. त्या महाराज सेवानिवृत्त माणसानं पेला उचलला की ते उंटाची मान दिसायची, ते पेला खाली ठेवायचं. आणि परत पेला धरला की त्याची वाकडी मान, त्याचे ते पाय. आता उंट कुठंच चांगला घोड्यासारखा देखणं असतोय का? उंट सगळ्यात विचित्र दिसायला अवघड प्राणी म्हटलं तर उंट. ज्ञानोबरायांनी वर्णन केले, करेयाच्या ठाई चांग तेथे कैसे नीटांग, उंटाचा कोणताही अवयव काटकोनात असत, त्याला विशाल कोण नाहीतर लघु कोण. असं महाराज वाकडं तिकडंच त्याचं शरीर, देखणं पान कधी नाही. त्याला जाऊन असं हात फिरवावा गाईच्या कालवडीसारखं असं अजिबात वाटत. आणि मग त्याचा उंटाचा प्रत्येक अवयव, त्याची जीभ बाहेर आलेली, त्याचे ते डोळे, असं त्याला क्षणाक्षणाला दिसायचं. ती त्याला पेलाभर दूध काय महाराज तासभर पिता येईना. नाथ बाबा म्हणाले, हे बघ, तू किती मिनिटापूर्वी उंट बघितलास? तर एक 5-10 मिनिटापूर्वी उंट बघितला म्हणाले. मग 10 मिनिटापूर्वीचा उंट जर तुझ्या डोळ्यापुढनं जाईत नाही तर अनंत जन्मापासून हे सगळं भोगत आलायस, हे कसं जाईल म्हणाले. म्हणून तुला सांगितलं, हरी 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 म्हण, आवडीनं हरी 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 म्हण. हा उपदेश पटत नाही महाराज. म्हणून शहाण्या मनुष्यानं असं का असं सारखं सांगण्याचा हेतू माझा इतकाच महाराज, मला काय फारसं कळालेलं आहे असं नाही. कलियुगात नामस्मरणाच्या पलीकडे मोठी साधना नाही. कुणी कोणतरी सांगते, कोणतरी आणि कोणतरी महाराज आला आणि हे करा ते करा. महाराज कलियुग कृतेत ध्यायते विष्णू त्रेतायाम यजतो मखे द्वापारे परिचर्या माम कलो तधारी कीर्तनात.
हरिकीर्तनाशिवाय कलियुगात तुमची साधना संपूर्ण होणं शक्य आई नाही तेच म्हणावं, मुलं नाही हरिहरी म्हणावं. हरिहरी म्हणण्यानं जे कल्याण होईल ते आता यज्ञ करून होणार नाही. कारण यज्ञामध्ये जो नैवेद्य शिजवावा लागतो महाराज, तो नैवेद्य लागवड टाकून काढलेल्या अन्नाचा चालत नाही. जमिनीतून स्वयंभू उगवलेल्या अन्नाचा नैवेद्य लागतो. त्याला कुणीही पेरावं लागत नाही. ते ऋषी पंचमीचं व्रत तुम्हाला माहिती असेल, रेड्याच्या कष्टाचं खावावं असं ते घरात आमच्या करतात म्हणून सांगायचं. ते रेड्याच्या कष्टात त्याला बैलाचा नांगर नाही, कृषी ट्रॅक्टरनं केलेलं चालत नाही, त्याला सैंधव मीठ लागतं. मग त्या भाज्या महाराज अशा निकोपत्याच्या त्या उगवलेल्या पेरलेल्या नाही चालणार. आता ते सगळं बदलत आलंय. आता ऋषी पंचमीचं व्रत सुद्धा पुढं करणं दुर्मिळ वाटायला, कारण ते फार कडक आहे. तसं काही व्रतस्थ जीवन हे यज्ञ करायचे झाले तर महाराज त्याच्यात नको ते पदार्थ चालत नाही. काळं धान्य त्यात चालत नाही. मूग चालतील पण उडीद नाही चालत. काळं धान्य हे विश्वामित्राच्या सृष्टीतलं आणि पांढरं धान्य हे देवाच्या सृष्टीचं. देवानं घोडा निर्माण केला, विश्वामित्रानं गाढव निर्माण केलं, असा फरक आहे महाराज. गाय निर्माण केली देवानं, म्हैस निर्माण केली विश्वामित्रानं. दोन सृष्टी आहेत, एक विश्वामित्राची सृष्टी आणि एक देवाची सृष्टी. म्हणून जे निषेध आहे ते अन्न चालत नाही. म्हणून यज्ञामध्ये नैवेद्य दाखवणारा, ते शिजवणारा तितका सोहळ्यात पाहिजे, त्याचं शुद्ध आचरण पाहिजे. आणि म्हणून यज्ञ देवता महाराज संतुष्ट व्हायचे. निकोप यज्ञ म्हणून एक रामप्रभूचा पुत्रकामिष्टी तेवढा यज्ञ झाला, दशरथ राजाचा, आणि एक द्रौपदी मातेच्या वेळचा यज्ञ. हे दोनच यज्ञ सिद्धीला गेले, जनक राजाचा आणि दशरथ राजाचा. नंतर कुणाचाही यज्ञ यथासांग सिद्धीला गेला त्याच्यात काहीतरी चूक होतेच महाराज. म्हणून कर्म आहे, यज्ञ करायचा झाला तर म्हणून यज्ञाची गोष्ट ही आता नाही चालणार. आता यागाधिक साधनं दुर्बल माणसं आहोत आम्ही, आम्हाला ते नाही चालत. म्हणून कृतेत ध्यायतो विष्णू. कृतायुगात 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं, ध्यान करीत त्या काळात. 1,00,000 वर्षाचं आयुष्य असणाऱ्या काळात विश्वामित्राने 60,000 वर्ष तप केलं. बरोबरच आहे, 60,000 वर्ष 1,00,000 वर्ष आयुष्य, 40,000 त्यानं राहिलेलं आयुष्य कशासाठी वापरलं? इतर कार्यासाठी वापरलं. आमच्या जवळ आता आम्हाला 100 वर्ष मोजकं आयुष्य आहे, त्यातलं आयुष्य किती जगतोय आपल्या हातात नाही. आम्ही जर 100च्या 100 संसारच करीत बसला तर तपश्चर्या करायची कधी? त्या काळात भरपूर आयुष्य होतं म्हणून देवाचं ध्यान करत लोक बसायचे. किती 1000 वर्ष तप केलं असं म्हणायचे. लोह भस्म खाऊन विश्वामित्राने तप केलं. त्यानंतर आयुष्य 10,000 वर्षावर आलं त्रेतायुगामध्ये. त्या काळात महाराज त्रेतायाम यजतो मखे, त्यावेळी यज्ञ यागाधिक कर्म करायचे. आणि द्वापारे परिचर्यानम, द्वापार युगामध्ये 1,000 वर्षाचं आयुष्य आलं. म्हणून कृष्ण परमात्मा ज्यावेळी हजर होता त्यावेळी 1,000 वर्षाची आयुर्मर्यादा होती. पण भगवान कृष्ण परमात्मा 1,200 वर्ष जगला असं लिखाण आहे. काही असे नका, पण द्वापार युगामध्ये सेवा करणं हा देवाचा धर्म होता. देवाची सेवा करावी, गायीची गुरूंची सेवा करावी. आणि आता कलियुगामध्ये कोणाची सेवा करायची नाही, कोणाचा यज्ञ करायचा नाही, कोणाचं ध्यान करायचं नाही. आता सदैव हरी 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 म्हणत जर आयुष्य घालवलं तर महाराज हरी परमात्मा आपणची होय, आपणची देव होय गुरु, घरला गुरु म्हणून देवी तुम्हाला कल्याण कृतार्थ करून जाईल. म्हणून हरी परमात्म्यावर विश्वास ठेवायचा, त्याच्या नावावर विश्वास ठेवायचा. हरी उच्चारिणी अनंत पापराशी, ही जन्मकोट्याने हरिसेवा घडे महाराज. जन्म जन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तरीच जिव्हाग्रे नाम येईल श्रीरामाचे. आमचं भाग्य फार मोठं आहे, आमच्यावर पूर्वजन्मेचे संस्कार आहेत, आम्ही भाग्यवान आहोत, आम्ही दैववान आहोत, म्हणून आम्ही हे सगळं करत आहोत. हे इतर माणसं आम्हाला खुळी समजत असतील, हा भाग त्यांचा. आणि आपण असं भाग्यवान समजायचं, आमच्या भाग्याला जोखणारा ताजवा अजून जन्माला आलेला. आमचं भाग्य महाराज, ईश्वरानं एखादी गोष्ट तुमच्याकडून करून घ्यायची म्हटल्यानंतर ते तुमचं खेळणं म्हणूनच तो वापर करतोय. तुमच्या मुखातनं हरी 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 म्हणून घ्यायचं झालं तर तुम्हाला काय कशानं तो वेड लावतोय. मग सुरपिटी वाजू खरं, भजनात बस म्हणतोय, पकवास वाजू खरं बस म्हणतोय, काहीतरी त्याला अडकून ठेवतोयच महाराज. आणि मग तुम्हाला त्या निमित्तानं ऐकाय बसवील, कोणाला टाळ घ्यायला लावेल, कोणाला विनाय घ्यायला लावेल, कोणाला भांडून का असं ना माणसं देवळात आणून देव बसवतोय, पण त्याला हरी हरी म्हणायला भाग पाडतोय. हे देवाची कृपा म्हणायची. म्हणून महाराज देवावर विश्वास ठेवायचा. भजनाच्या निमित्तानं कसं ना इथं येऊन बसायचं. इथं बसणं हे अनंत पुण्याईचं लक्षण आहे. इथं बसणं म्हणजे मानव जन्माला परत आम्हाला मनुष्य देहाला येण्याचं लक्षण आहे. मनुष्य देह सहजासहजी लाभत नाही. म्हणून ते सांगतात की पुण्य पाप समान झालं की मनुष्य देह मिळतो. ते आपल्या हातात नाही महाराज.
टाळी जशी वाजवाव्याने चुकून कावळा सापडावा तसं मानव शरीर मिळालेलं आहे. पावलो हा देह काकटाळी न्याय. ते पंढरपूरचे महाराज गोष्ट सांगतात बघा. आंधळ्याच्या टाळीत कावळा सापडला घाटावर बसलेल्या, आणि मग तिथल्या राजाला कावळा काहीतरी औषधाला पाहिजे होता म्हणे. तो राजा आला, बाबा कावळा किती रुपयाला देशील, कारण कावळा मिळत नव्हता त्या काळात. त्यानं किंमत वाढवून सांगितली, 1 लाखापर्यंत किंमत गेली महाराज. आणि मग त्यानं बगलत दाबून ठेवला होता कावळा, आणि तो बोलत होता. आणि म्हणाले मग अनेक कावळा आम्हाला भेटला तर तू देशील काय? आणि मग म्हणाला, त्याला काय म्हणाला, टाळी वाजवत बसली की कावळा सापडतो म्हणून अशी टाळी वाजवायची म्हणून वर हात केलं की बगलतला कावळा. तसं हाय ते बी कावळा गेल्यावर कुठलंही 1 लाख, तेव्हा हाही जन्म गेल्यावर महाराज मग काही आपल्या हातात नाही. म्हणून नरदेह निधान लागले हाती. आपण महाराज थोडासा निश्चय वाढवायचा, थोडीशी गती वाढवायची, सगळीच मोठ पिरंगटायची नाही. मग गाडी कुठेतरी जाऊन पडेल. तेव्हा मर्यादित आपण वाहतूक करूया, कोणाला न धडकता प्रवास चांगला सुखाचा करूया. मरे तोपर्यंत महाराज जेवढं होता होईल तेवढं चांगले संकल्प करावेत. सत्य संकल्पाचा मोठा नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. प्रत्येकाला वेगवेगळी गती लाभणार आहे, प्रत्येकाचं प्रारब्ध भिन्न भिन्न आहे. म्हणून आपण चांगलं करताना चांगलं करायचं, काय बिघडलं त्यामध्ये. म्हणून शहाण्या मनुष्यानं असं सौजन्य ठेवावं, प्रत्येकाविषयी बोलण्याची मर्यादा सांभाळावी, प्रत्येकानं कोण कोणाशी हुज्जत घालायला आता एवढा वेळ वाया घालवू नाही. कारण कोणाला पटवून देत बसण्यात आता अर्थ उरलेला नाही. कारण आलेले माणसं पटवून घ्यायचं नाही म्हणूनच आलेले असतात. त्यामुळं कोणाला सांगतही बसू नये. उगाच आता कीर्तनात सांगितलं तरी माणसं ऐकनात, आणि मोकळं बसले आपण कोणाचं ऐकतंय. अगदी मुंगीची ओळ जरी चालली तरी महाराज मध्ये तुम्ही रेग ओढून बघा. त्या मुंग्या रेग ओढले तर मार्ग बदलून जातात. एखादा खडू ओढून बघा, पेन्सिल ओढून बघा, त्या मारलेल्या रेगेवरनं त्या जात नाहीत, मार्ग बदलतात. म्हणजे त्यांना सुद्धा माहिती आहे कुठे या खुळ्याच्या नादाला लागायचं, त्याच्यापेक्षा रस्ता बदलून गेलेलं बरं. तसं आपण एखादं खोडगुणी माणूस आलं तर गली बदलायची, जरा 4 पावलं चढ चालायला लागेल. ह्या गलीन जायचं ते त्या गलीन जायचं. हुज्जत घालून काय मूर्खपणा पदरात आहे. वेळ वाया घालवायचा नाही, हरी हरी म्हणायचं महाराज. इथं शहाणे फक्त संतच आहेत, दुसरं कोणीही. कोण शहाणा माणूस म्हणत असेल तर त्याचा मूर्खपणा आहे महाराज. शहाणपणा हा स्वयंभू संतांच्याकडे, म्हणून शहाणा तो धनी घेतो. इथे आम्ही फक्त संतांचंच ऐकायचं, दुसरं कोणाचं ऐकायचं नाही. इथं फार 4 पैसे साठवलेली माणसं शहाणपणा करतात. पैसे आहेत म्हणून ती शहाणी म्हणतात लोक, वास्तव ती शहाणी प्रारब्धाने 4 पैसे आले ते हे त्यांचं नशीब आहे. नाहीतर शहाणपणा हा अनुवंशिकपणा नाही, रक्तातही नाही, तो ईश्वराचं देणं आहे. तो स्वयंभू असावा लागतो. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. आता कॅनलनं वाहतंय पिंपळगावात, आता प्रत्येकाच्या ओपेतनी पाणी आहे. कॅनल नसताना जिथं झरा होता तो मूळचा का आताचं मूळ झर मूळचं? त्यावेळी तुमच्या विहिरीला कोणाचं पाणी असणार की पूर्वी? तिथं प्यायचं पाणी मोजकं असणार. मग एवढ्या काळ्या दगडामध्ये त्यावेळी नदीला पाणी नव्हतं, कॅनलला पाणी नव्हतं, काळामुळे धरण नव्हतं. त्यावेळी देवानं इथं पाणी ठेवलं होतं, ज्याच्या त्याच्या झऱ्याला, ओढ्याला, विहिरीला. ते पाणी मूळचं महाराज, ते ईश्वर दत्त पाणी. आणि आता हे सोडलेलं पाणी तुम्ही आम्ही सगळ्या रानातनं पाठ काढलेत ते सोडले. त्या पाण्याला फारशी किंमत नाही. म्हणून मूळ किंमत आहे. तुका म्हणे झरा आहे मुळीचाची खरा. म्हणून साधू संत महाराज वारकरी झालेले नव्हेत, कुणी माळ घातली नव्हती, ज्ञानोबरायांना तुकोबारायांना. ते ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी जगाचं हित कळालं त्यांना, म्हणून लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी. पांडुरंग परमात्माने ज्ञानोबराय वेगळे नाहीत. म्हणून महाराज आनंदानं ज्ञानोबरायांच्यावर जीवापाड प्रेम करावं, तुकोबारायांच्यावर जीवापाड प्रेम करावं. त्यांची गाथा ज्ञानेश्वरी महाराज उशाला घेऊनच झोपावं, रात्रंदिवस. झोपताना त्यांचं नामस्मरण करून झोपावं, उठताना त्यांचं नामस्मरण करतच उठावं. या जगात त्यांच्या नावासारखं सामर्थ्य कोणाच्याही नावामध्ये नाही. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करीतो सर्वज्ञा. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो. वासुदेवचे होतो वदनी अखंड देतो. ज्ञानदेव, निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई ही 14 अक्षरे आहेत. ही ज्याच्या कानाद्वारे आत जातील त्यांना कधीही संसार बाधा होणार नाही. म्हणून मुक्ताबाई चतुर्विद्या, निवृत्ती 3 अक्षरे, सोपान 3 अक्षरे, असा अभंग आहे नाथबाबांचा महाराज. म्हणून निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम. घर बसल्या महाराज जप करावा, मनातल्या मनात करावा, मोठ्यानं ओरडून करावा, शेतात करावा. काय कोणाचं आम्ही पैसे काढले
का कोण नको म्हणतोय? मोठ्यानं दंगा करायचा, बिघाडलंय म्हणतील तासभर, आम्हाला फायदा होतोय, त्यांना काय होईल ते होईल, म्हणून आपण नामस्मरण करत राहूया. सदैव विस्मरण हा दोष आहे आणि स्मरण ही देवाची कृपा आहे. आमच्या आठवणीत पाया पायला जर देव राहिला, आणि हे शक्य आहे महाराज, मी काय तुम्हाला माझा हे अनुभव आहेच, अभिमान सांगू नये वास्तव, पण अभ्यास करावा. शेण भरताना विठ्ठल म्हणता येतंय, धार काढताना विठ्ठल विठ्ठल म्हणता येतंय, भांगलताना विठ्ठल विठ्ठल म्हणता येतंय. फक्त रस्त्याजवळ रान असलं तर तोंड रस्त्याकडे करायचं, इकडं बघायचं. रस्ता इकडं असलं, चहा पिताना माणसं बाकी रस्त्याकडे बघत नाहीत का, कोण आला तर द्यायला लागलं, आणि मग भांगलताना ती इकडं का बघतात काय मला काय कळलं, म्हणजे कोणतरी आला तर बडबडाई चालतंय. त्यामुळं आपण मन सांभाळायचं आणि महाराज आपला ठेका मात्र सोडायचा, आपण आपल्या तंद्रीतच राहायचं. महाराज महाराज मोठ्या मोठ्याने ही जीवनमुक्ती गाजवली, अट्टहासानं चोखोबाराया जीवनमुक्त झाले. शबरीचा केवढा भाव होता महाराज, काय कुठे शिकली होती का हो? संतांची पायी हा माझा विश्वास. मातंग ऋषींनी सांगितलं आणि ऋषींच्या वचनावर विश्वास ठेवून कितीतरी वर्ष वाट बघत बसल्या. रामप्रभूला यावं लागलं महाराज, का त्याचा भाव बघून. आणि मग तिनं प्रसाद म्हणून उष्टी बोरं दिलेली, कच पडलेली, ती खाली रामप्रभूंना कृतार्थ वाटलं, आलिंगन दिलं, शबरीचा दिव्यदेह केला, जीवनमुक्ती दिली. महाराज सांगायचा हेतू इतका, विश्वास हा परमार्थाचा श्वास आहे. आपण विश्वासानं विठ्ठल विठ्ठल म्हणत राहूया. विश्वास हेच परमार्थाचं खरं बळ आहे, त्याशिवाय प्रयोग होणं शक्य नाही. प्रयोग करायचा झाला तर सहनशीलता पाहिजे. हा एक विठ्ठलाचा प्रयोगच आहे. तुकोबारायाने प्रयोग केला, भंडारा डोंगरावर भामचंद्रावर केला आणि पांडुरंग उभा केला. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, किंवा 14-15 दिवसा माझे साक्षात्कार झाला, विठोबा भेटला निराकार. भांबगिरी पर्वतावर सर्प विंचू अंगाला डसले महाराजांच्या. एवढी साधना केली पण मागे हटले. म्हणून तुकोबारायाने जर देव उभा केला असेल तर आम्हाला का पिंपळगावच्या माळाला उभा होणार नाही महाराज? आपण साधना करायला पाहिजे. म्हणून नको ते उपद्व्याप आता सोडूया आणि आस्ते 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 एकच औषध सारखं सारखं घेऊया 3 वेळा. जसं लिहून दिले तसं घ्यायचं. विठ्ठल मात्रा घ्यावी तेने पथ्य सांभाळ. विठ्ठल विठ्ठल म्हणूया आणि सदैव विठ्ठल विठ्ठल हे औषध सदैव हेच भवरोगाचे औषध. आणि या पद्धतीनं महाराज आज आमलकी एकादशी म्हणजे हरिदिनी देवाला आवडणारा व्रत आहे. देवाचा अतिशय उत्साहानं नामजप जर रात्रंदिवस जागर केला तर फार तोही वेळ लावत नाही महाराज. तुका म्हणे अशी लोभाची आवडी, प्रेमाची आवडी, आणि लोभाची आवडी प्रेमापूर. परीक्षिती राजासाठी महाराज शुकाचार्याच्या रूपानं त्यानं पाठवून दिला. कोण का असेना आम्हाला पाठवून देईल आणि आमचं काम तो पूर्ण करून जाईल असा एक विश्वास ठेवूया. आणि तुकोबाराया म्हणतात तसं, देवा आमच्यावर कृपा कर, आम्ही साधी भोळी माणसावर. आणि लहान मुलांचं जसं कोड कौतुक आई पूर्ण करते तसं तुका म्हणे करी कोड उर्विला रामचा. संत गेले तया ठाया देवराया पाववी. महाराज ज्ञानेश्वर तुका म्हणे करी कोड उर्विला रामचा. संत गेले तया ठाया देवराया पाववी. संत जिथं पोहोचले त्या ठिकाणी आम्हाला पांडुरंग परमात्म्यानं निवांत पोहोचवावं अशी एक विनवणी करून सेवेला विराम देतो. झालेली सेवा ही पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो, विराम करतो. विठ्ठल जय जय.